ओके. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण राहिलेला अँटी प्लेटलेट टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर अँटी कोएगुलंट्स डिस्कस करणार आहोत. तर CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अँटी प्लेटलेट हा टॉपिक शॉर्ट नोटसाठी येणार आहे. त्यामध्ये ॲस्पिरिन नावाचा जो ड्रग आहे, जो कॉमनली यूज होतो ॲज अ अँटी प्लेटलेट, त्याची मेकॅनिझम तुम्हाला माहीत पाहिजे. तो लो डोसला काय यूज होतो ते माहीत पाहिजे. तो 7 दिवस आधी इलेक्टिव्ह सर्जरीच्या आधी का स्टॉप केला पाहिजे ते तुम्हाला माहीत पाहिजे. काल आपण ते सर्व डिस्कस केलेलं आहे. आणि दुसरे अँटीप्लेटलेट ग्रुप जो क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज केला जातो तो ग्रुप आहे एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट. त्यामध्ये क्लोपिडोग्रिल नावाचा ड्रग आता पॉप्युलर झालेला आहे. क्लोपिडोग्रिल ॲस्पिरिन कॉम्बिनेशन ही यूज केलं जातं खूप ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला एकापेक्षा जास्त अँटीप्लेटलेट ड्रग यूज करायचे असतील. ओके. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये अजून काही ड्रग ऍड झालेले आहेत. ओके. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट जर क्वेश्चन आला 2 मार्कला, तर हाऊ दे आर इफेक्टिव्ह ॲज अ अँटीप्लेटलेट असं जर विचारलं तर these are the drugs which act by blocking ADP receptor and prevent activation and aggregation of platelet through ADP. एडीपीच्या माध्यमातून प्लेटलेटचं ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन हे ड्रग इनहिबिट करतात बाय ब्लॉकिंग एडीपी रिसेप्टर. तर हे ड्रग एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे किंवा एडीपी रिसेप्टर ब्लॉकर्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे एडीपी रिसेप्टर आहे, P2Y12 आणि P2Y1. तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशनसाठी एडीपी ह्या दोन्ही एडीपी रिसेप्टरवर बाइंड झाल्यानंतरच प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रिगेशन होतं. त्यापैकी एकही रिसेप्टर आपण ब्लॉक केला तरीही चालू शकतो, एक रिसेप्टर सुद्धा. त्यामुळे जे पण ड्रग्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते P2Y12 रिसेप्टर इनहिबिट करून ऍक्ट होतात. तर एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट किंवा P2Y12 इनहिबिटर म्हणजे एकच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता त्यामध्ये एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट मध्ये खूप सारे ड्रग आता मार्केटमध्ये आहेत. टिक्लोपिडिन आहे, क्लोपिडोग्रिल आहे, प्रॅसुग्रिल आहे, त्यानंतर कॅनग्रिलॉर आणि टिकाग्रिलॉर आहे. तर हे एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट हे 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. एक आहे, आता हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये, ओके, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतोय. थायनोपायरिडिन्स आणि दुसरं आहे नॉन थायनोपायरिडिन्स. तर टिक्लोपिडिन, क्लोपिडोग्रिल आणि प्रॅसुग्रिल हे 3 ड्रग थायनोपायरिडिन्स आहे. आणि कॅनग्रिलॉर आणि टिकाग्रिलॉर नावावरून लक्षात येईल पा, सेम एनी एंड होत आहे. कॅनग्रिलॉर आणि टिकाग्रिलॉर हे नॉन थायनोपायरिडिन्स आहे. तर यामध्ये काही फरक आहे ह्या ग्रुपमध्ये, 2 ग्रुपमध्ये काय फरक आहे की जे थायनोपायरिडिन्स आहे ते P2Y12 रिसेप्टर इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात. ते P2Y12 रिसेप्टर इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात. ओके. आणि याच्या विरुद्ध नॉन थायरोपायरिडिन जे आहे ते P2Y12 रिसेप्टर रिव्हर्सिबली इनहिबिट करतात. तर टिक्लोपिडिन, क्लोपिडोग्रिल, प्रॅसुग्रिल इरिव्हर्सिबल इनहिबिटर आहेत P2Y12 चे, आणि कॅनग्रिलॉर, टिकोग्रिलॉर रिव्हर्सिबल P2Y12 इनहिबिटर आहेत. दुसरा, थायनोपायरिडिन्स हे प्रो ड्रग्ज आहे. थायनोपायरिडिन्स हे प्रो ड्रग्ज आहे. नॉन थायनोपायरिडिन्स हे प्रो ड्रग नाहीत. म्हणजेच थायनोपायरिडिन्स स्वतः इनऍक्टिव्ह आहेत आणि बॉडीमध्ये ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात, आणि तो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट P2Y12 एन्झाइम इरिव्हर्सिबल P2Y12 रिसेप्टर इरिव्हर्सिबली इनहिबिट करतो. तर टिक्लोपिडिन, क्लोपिडोग्रिल, प्रॅसुग्रिल हे ड्रग प्रो ड्रग आहेत. टिकाग्रिलॉर, कॅनग्रिलॉर हे प्रो ड्रग नाहीत. जर आपण ऑनसेट आणि ऑफसेटचा विचार केला तर प्रोड्रग असल्यामुळं त्यांना पहिले ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल आणि मग ते ऍक्ट होणार, म्हणून त्यांना स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन असते थायनोपायरिडिनला, आणि ते इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात एडीपी रिसेप्टर P2Y12. त्यामुळं त्यामुळं त्यांची ऍक्शन जास्त दिवस राहते. त्यांची ऍक्शन जास्त दिवस राहते. क्लोपिडोग्रिलचा विचार केला तर क्लोपिडोग्रिल स्टॉप केल्यानंतर
त्याची ऍक्शन 5 दिवसापर्यंत राहू शकते. ओके, त्यामुळं ऍस्पिरिन सारखंच क्लोपिडोग्रिल ही आपल्याला इलेक्टिव्ह सर्जरीच्या आधी अराउंड 1 आठवडा बंद करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त विरुद्ध टिकाग्रिलर, कॅनग्रिलर हे प्रो ड्रग नाहीत, त्यामुळे त्यांचं ऍक्टिव्हेशनची गरज नाही बॉडीमध्ये. ते फास्ट ऍक्ट होतात आणि रिव्हर्सिबल इनहिबिटर असल्यामुळे त्यांची ऍक्शन ही लवकर टर्मिनेट होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर या व्यतिरिक्त डिटेलमध्ये ह्या ड्रग विषयी तुम्हाला कोणी विचारणार नाही. टिक्लोपिडिन हा फर्स्ट ड्रग ह्या ग्रुप मधला इंट्रोड्यूस झाला होता, परंतु थ्रोम्बोसाइटोपेनिया, न्यूट्रोपेनिया हेच काही ऍडव्हर्स इफेक्ट टिक्लोपिडिन बरोबर होते. त्यामुळे तो आता मार्केटमध्ये जरी अवेलेबल असेल तरी तो कॉमनली यूज होत नाही एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट मध्ये. तर आपण क्लोपिडोग्रिल, प्रॅसोग्रिल हे ड्रग आता यूज करतोय. ओके, तर याच्यात साईड इफेक्ट टिक्लोपिडिनचे कोणते आहेत? डायरिया, ओमेटिंग, ॲब्डोमिनल पेन, हेडेक हे कॉमन ॲडव्हर्स इफेक्ट आहेत. ओके, पण सिरियस ॲडव्हर्स इफेक्ट रेअरली जे होतात, रेअरली सिरियस ॲडव्हर्स इफेक्टचे पण चान्सेस आहेत. तर डायरिया, ओमेटिंग, ॲब्डोमिनल पेन, हेडेक, टिनायटस, स्किन रॅश हे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत. त्यात माइल्ड टू मॉडरेट मध्ये ॲडव्हर्स इफेक्ट हे आहेत. सिरियस ॲडव्हर्स इफेक्ट मध्ये ब्लिडिंग, न्यूट्रोपेनिया, थ्रोम्बोसाइटोपेनिया, हिमोलायसिस आणि जॉन्डिस हे ब्लड रिलेटेड साइड इफेक्ट आहे. ब्लड सिस्टीम रिलेटेड ब्लिडिंग, न्यूट्रोपेनिया, थ्रोम्बोसाइटोपेनिया, हिमोलायसिस आणि जॉन्डिस. आणि सेव्हरल फेटॅलिटीज हॅव ऑकर्ड ड्यू टू यूज ऑफ टिक्लोपिडिन. त्यामुळे टिक्लोपिडिन आता पॉप्युलरली यूज होत नाही. 250 मिलीग्राम बीडी डोस आहे विथ मील. ओके, आणि इफेक्ट काही दिवस राहतो. क्लोपिडोग्रिल व्हेरी पॉप्युलर अमंग एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट आणि ऍस्पिरिन बरोबर त्याला ऍडेड सिनर्जिस्टिक इफेक्ट आहे. ते कॉम्बिनेशन हे आपण यूज करू शकतो. किंवा ज्यावेळेस ऍस्पिरिन आपण यूज करत नाही ड्यू टू सम रिझन, फॉर एक्झाम्पल अस्थमाची हिस्ट्री आहे, त्यावेळेस आपण अलोन ही क्लोपिडोग्रिल यूज करू शकतो. तर क्लोपिडोग्रिल हा ड्रग प्रो ड्रग आहे. ओरली दिल्यानंतर 85% ड्रग इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. इस्टरेज एन्झाईमने त्याचं हायड्रोलायसिस होतं आणि 15% ड्रग ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये. तर त्यासाठी सायटोक्रोम P450 एन्झाईम्स लागतात क्लोपिडोग्रिलच्या ऍक्टिव्हेशनसाठी. 2 स्टेप ऍक्टिव्हेशन आहे. म्हणजे क्लोपिडोग्रिल पहिले एका मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो, ओके, ऑक्सोक्लोपिडोग्रिल, आणि त्याच्यानंतर मग तो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे 2 रिएक्शन त्याच्या ऍक्टिव्हेशनसाठी लागतात. आणि त्यामध्ये पहिल्या रिएक्शनसाठी मेनली CYP2C19 एन्झाईम लागतं आणि त्याचबरोबर अदर काही सायटोक्रोम P450 एन्झाईम लागतात. तर ऍटलिस्ट त्यातलं CYP2C19 एन्झाईम ऍक्टिव्हेशनसाठी लागतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि क्लोपिडोग्रिल ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग तो P2Y12 रिसेप्टर इरिव्हर्सिबली इनहिबिट होणार आहे. तर अराउंड क्लोपिडोग्रिलच्या ऍक्शनसाठी 4 तास लागतात. स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे आणि स्टॉप केल्यानंतर 5 ते 7 दिवस त्याची ऍक्शन राहते. त्यामुळं इलेक्टिव्ह सर्जरीच्या आधी तो 1 आठवडा बंद करणं गरजेचं आहे. आता याच्या ऍक्टिव्हेशनसाठी काही सायटोक्रोम 450 एन्झाईम्स लागतात, जसं CYP2C19, CYP1A2, CYP2B6. ओके, तर हे जे ऍक्टिव्ह एन्झाईम हे मायक्रोझोमल एन्झाईम्स लागतात त्याच्या ऍक्टिव्हेशनसाठी. तर यामध्ये महत्वाचं आहे CYP2C19. आता काही लोकांमध्ये जेनेटिक डिफेक्ट असतो आणि ह्या CYP2C19 एन्झाईम प्रेझेंटच नसतो. अशा लोकांमध्ये क्लोपिडोग्रिल इफेक्टिव्ह राहत नाही, कारण तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्टच होणार नाही, कारण त्या लोकांमध्ये CYP2C19 एन्झाईमच नाहीये ऍक्टिव्हेशनसाठी. तर अशा लोकांमध्ये क्लोपिडोग्रिल हा उपयुक्त राहत नाही. तर तसं आपल्याला त्या क्लोपिडोग्रिलचे जे
हे आहे त्याच्यावर बॉक्स वॉर्निंग जी असते, ओके, त्यामध्ये आपल्याला ते म्हणजे त्या स्ट्रीपवर ते मेन्शन केलेलं असतं किंवा त्या पॅकेटवर ते मेन्शन केलेलं असतं. ओके, म्हणजे सम पेशंट्स आर नॉन रिस्पॉन्सिव्ह टू क्लोपिडोग्रिल. कोणते? ज्यामध्ये CYP2C19 एन्झाईम प्रेझेंट नाहीये, असे लोकांमध्ये क्लोपिडोग्रिल ऍक्टिव्ह नाही. आणि एक इंटरॅक्शन जी आहे ती आहे क्लोपिडोग्रिल आणि ओमिप्राझोल या दोन ड्रग मधली. ओमिप्राझोल हा CYP2C19 इन्हिबिटर आहे. त्यामुळे क्लोपिडोग्रिल जर ओमिप्राझोल बरोबर लॉंग टर्म साठी दिलं हे दोन ड्रग पेशंटला, तर ओमिप्राझोल CYP2C19 एन्झाईमला इन्हिबिट करेल. त्यामुळं क्लोपिडोग्रिल ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार नाही. क्लोपिडोग्रिलचं ऍक्टिव्हेशन इंटरफेअर होईल आणि त्यामुळं त्याची अँटीप्लेटलेट ऍक्शन दिसणार नाही. त्यामुळे ओमिप्राझोल लॉंग टर्म क्लोपिडोग्रिल बरोबर यूज नाही केलं पाहिजे. तर ही इंटरॅक्शन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण दोन्ही ड्रग डे टू डे प्रॅक्टिसमध्ये कॉमनली यूज केले जातात. तर ओमिप्राझोल क्लोपिडोग्रिल बरोबर लॉंग टर्म साठी यूज नाही केला पाहिजे. ओके, क्लोपिडोग्रिलचे साईड इफेक्ट मध्ये टिक्लोपिडिन सारखे जे सिरियस ऍडवर्स इफेक्ट आहेत ते कमी आहेत. कॉमन ऍडवर्स इफेक्ट काय आहे? ब्लिडिंग, इपिगॅस्ट्रिक पेन, डायरिया, रॅशेस म्हणजे GIT ऍडवर्स इफेक्ट. पण न्यूट्रोपिनिया, थ्रोम्बोसाइटोपिनिया, अदर बोन मॅरो टॉक्झिसिटी हे रेअर आहे. 75 मिलीग्राम OD हा क्लोपिडोग्रिलचा डोस आहे. ओके, क्लोपिडोग्रिल सोडून अजून कोणत्या अँटीप्लेटलेट ड्रग्स ADP रिसेप्टर अँटागोनिस्ट मधले तुम्ही ऐकले आहेत का? प्रॅसोग्रिल, कॅनग्रिल और टिकाग्रिल और पैकी? नाही सर. नाही. ओके, तर यांची नावं लक्षात ठेवा. आता हे आपण क्लोपिडोग्रिल डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. प्रॅसोग्रिल आणि क्लोपिडोग्रिल त्याचप्रमाणे टिक्लोपिडिन हे तिन्ही ड्रग थायनोपायरिडिन ग्रुपचे होते. हे तिन्ही प्रोड्रग आहेत. हे तिन्ही इरिव्हर्सिबल इन्हिबिटर आहेत. आणि प्रॅसोग्रिल प्रोड्रग असल्यामुळे तो पण ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये पहिले कन्वर्ट होतो आणि मग ऍक्टिव्ह फॉर्म त्या P2Y12 इन्हिबिशन साठी वापरला जातो. ओके, तर प्रॅसोग्रिलच्या ऍक्टिव्हेशन साठी एकच स्टेप ऍक्टिव्हेशन आहे. प्रॅसोग्रिल डायरेक्टली ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यामध्ये मेनली CYP2B6, CYP3F हे एन्झाईम्स कार्यरत असतात. त्यामुळे प्रॅसोग्रिल आणि ओमिप्राझोल यांची इंटरॅक्शन नाहीये. प्रॅसोग्रिल ओमिप्राझोल क्लोपिडोग्रिल पेक्षा प्रॅसोग्रिल थोडा फास्ट ऍक्टिंग आहे, कारण एकच स्टेप ऍक्टिव्हेशन लागतं. ओके, ठीक आहे. तर ओमिप्राझोल बरोबर क्लोपिडोग्रिल इंटरॅक्शन आहे, पण प्रॅसोग्रिल बरोबर ओमिप्राझोल इंटरॅक्शन नाही. तर ती सिग्निफिकंट इंटरॅक्शन प्रॅसोग्रिल ओमिप्राझोलची दिसून येत नाही. तसंच ज्यामध्ये CYP2C19 जीन डिफेक्ट आहे, ओके, तर त्या पेशंटमध्येही आपण प्रॅसोग्रिल यूज करू शकतो. प्रॅसोग्रिलचं ऍक्टिव्हेशन व्यवस्थित होतं, कारण त्यासाठी दुसरे मायक्रोझोमल एन्झाईमची गरज असते. ओके, तर क्लोपिडोग्रिल पेक्षा हा फास्ट ऍक्टिंग आहे. त्यामुळं ST रिलेटेड MI च्या पेशंटमध्ये क्लोपिडोग्रिल आणि प्रॅसोग्रिल यूज करायचा असेल तर प्रॅसोग्रिल सुटेबल आहे. ओके, त्याचप्रमाणे अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये थायनोपायरिडिन ग्रुप मधला ड्रग यूज करायचा असेल तर प्रॅसोग्रिल आपण यूज करू शकतो. ओके, तर बाकी डिटेल तुम्हाला नाही लक्षात ठेवले तरी चालेल. ओके, तर काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये प्रॅसोग्रिल ऍस्पिरिन कॉम्बिनेशन चांगलं इफेक्टिव्ह दिसून आलं क्लोपिडोग्रिल ऍस्पिरिन कॉम्बिनेशन पेक्षा. The clinical trials demonstrated that prasugrel in combination with aspirin decreased mortality, rate of myocardial infarction, and stent thrombosis significantly compared to clopidogrel plus aspirin. Bleeding important side effect आहे. प्रॅसोग्रिलचा डोस 10 mg OD आहे.
ओके, 60 kg पेक्षा कमी लोकांमध्ये सॉरी जे 60 kg पेक्षा जास्त लोकांमध्ये 60 kg पेक्षा जास्त वेट असेल तर 10 mg आहे. पण 60 पेक्षा कमी वेट असेल आणि एल्डरली पीपल असेल तर 5 mg ओडी आपण देतो. अर्जंट ऍक्शन साठी लोडिंग डोस 60 mg ही आपण यूज करतो. आता दुसरे जे ग्रुप आहेत नॉन थायरोपायरिडिन, त्यात टिकाग्रिलॉर आणि कॅनग्रिलॉर हे ड्रग येतात. हे पण एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. आता जे कॅथलॅब मध्ये हे नवीन एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट यूज तुम्हाला दिसून येईल. प्रॅसुग्रिल, टिकाग्रिल और कॅनग्रिलॉर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण क्लोपिडोग्रिलचा पाहिला, पण हे पण आता यूज करतात आहे. म्हणजे टिकाग्रिलॉर, कॅनग्रिलॉर हे पण नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर हे क्लोपिडोग्रिल, प्रॅसुग्रिल आणि टिक्लोपिडिन पेक्षा वेगळे आहेत. हे नॉन थायनोपायरिडिन ग्रुपचे ड्रग आहेत. म्हणजे केमिकल स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे. हे ड्रग प्रो ड्रग नाहीत, तर फास्ट ऍक्टिव्ह म्हणजे फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे. आणि हे रिव्हर्सिबल इनहिबिटर आहे. रिव्हर्सिबल इनहिबिटर असल्यामुळं यांची ऍक्शन लवकर टर्मिनेट होते टिकाग्रिलॉर कॅनग्रिलॉरची. ह्या 3 पॉईंट तुम्हाला टिकाग्रिलॉर कॅनग्रिलॉरचे लक्षात घ्यायचं आहे. तर टिकाग्रिलॉर हॅज मोर रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन 30 मिनिट्स. क्लोपिडोग्रिलला 4 ते 5 तास लागत होते आणि ऑफसेट पण फास्ट आहे. ओके, हे फार महत्वाचं आहे. ओके, आणि टिकाग्रिलॉर हॅज मार्केटली ग्रेटर प्लेटलेट इनहिबिशन दॅन क्लोपिडोग्रिल. म्हणजे प्लेटलेट इनहिबिशन पण क्लोपिडोग्रिल पेक्षा चांगलं होतं. ओके, ठीक आहे. आता टिकाग्रिलॉर एडीपी रिसेप्टर रिव्हर्सिबली इनहिबिट करतो हे तुम्हाला लक्षात आलंय. 3 दिवस म्हणजे तो दिल्यानंतर, टिकाग्रिलॉर दिल्यानंतर आपण स्टॉप केला आणि स्टॉप केल्यानंतर 3 दिवसानंतर पाहिलं तर 3 दिवस स्टॉप केल्यानंतरही 20% प्लेटलेट इनिबिशन स्टील परसिस्ट राहतं. तर त्याचं रिझन आहे की टिकाग्रिलॉर सर्क्युलेशन मधून स्लोली क्लिअर होतो. त्याची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हाय आहे. तुम्हाला जनरल फार्मॅकमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे तुमच्याशी की एखाद्या ड्रगची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त असेल असा ड्रग जो आहे तो त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त राहते. तर क्लोपिडोग्रिल पेक्षा ऍक्शन लवकर टर्मिनेट होते, पण इव्हन 3 days आफ्टर डिस्कंटिन्युएशन काही प्रमाणात प्लेटलेट इनिबिशन दिसून येतं. ओके, आपण टिकाग्रिलॉर ट्वाइस डेली यूज करतो ड्यू टू शॉर्ट हाफ लाईफ. ओके, बाकीचे जे अँटीप्लेटलेट ड्रग आहे ते वन्स डेली यूज करतात. आता हे डोस तुमच्यासाठी महत्वाचे नाही की अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये लोडिंग डोस किती आहे, मेंटेनन्स डोस किती आहे, ते तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये लोडिंग डोस 180 mg पर ओरल आहे. मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू अॅक्यूट करोनरी सिंड्रोमच्या पेशंटला आपण पहिल्या वर्षासाठी 90 mg ओरली देतो आणि 1 वर्ष झाल्यावर आपण टिकाग्रिलॉर 60 mg ओरली डोस म्हणजे डोस आपण 60 mg करतो. आता लास्ट ड्रग जो आहे एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट मध्ये कॅनग्रिलॉर. कॅनग्रिलॉर पण हा नॉन थायनोपायरिडिन आहे, तो प्रोड्रग नाही. तो रिव्हर्सिबल इनहिबिटर आहे P2Y12 एन्झाईमचा. ओके, आणि इंट्राव्हेनस पॉइंट ऑफ व्ह्यू एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट मधला हा पहिला ड्रग आहे जो इंट्राव्हेनसली यूज करतात. ओके, त्यामुळे ते जे कॅथलॅब मध्ये पॅरेंटल रूटने यूज करायचा असेल तर आपण हा ड्रग यूज करू शकतो. एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट आपल्याला यूज करायचा असेल तर फर्स्ट इंट्राव्हेनस P2Y12 इनहिबिटर असा जर एमसीक्यू तुम्हाला आला तर त्याचा आन्सर आहे कॅनग्रिलॉर. ओके, आणि टिकाग्रिलॉर, कॅनग्रिलॉर ह्या शॉर्ट ऍक्टिंग आहेत मी तुम्हाला सांगितलं. स्टील टिकाग्रिलॉर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त असल्यामुळं
त्याची ऍक्शन टर्मिनेट व्हायला वेळ लागतो. कॅनग्रिलॉर जो आहे तो त्याची ऍक्शन इमिजिएटली आफ्टर इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन डिस्कंटिन्यू केल्यानंतर टर्मिनेट होते. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याची ऑनसेट ऑफ ऍक्शन पण क्विक आहे, म्हणजे IV दिल्यानंतर कॅनग्रिलॉर इनहिबिट प्लेटलेट्स इमिजिएटली आफ्टर IV यूज. ओके, तो रॅपिडली इनएक्टिव्ह होतो आणि प्लेटलेट फंक्शन विथिन 1 hour आफ्टर स्टॉप ऑफ कॅनग्रिलॉर परत पूर्ववत होतं. म्हणजे व्हेरी रॅपिड ऑनसेट आहे, विथिन सेकंद त्या कॅनग्रिलॉरची ऍक्शन आहे. ओके, आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन जी आहे स्टॉप केल्यानंतर 1 तासात त्याची ऍक्शन टर्मिनेट होते, म्हणजे ऑफसेट पण फास्ट आहे. ओके, त्यामुळं ड्युरिंग परक्युटॅनस इंटरव्हेन्शन जे आहे स्टेन प्लेसमेंट किंवा मध्ये आपण कॅनग्रिलॉर ॲज अ अँटीप्लेटलेट ड्रग यूज करू शकतो. तर कोणता एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट पॅरेंटल रूटने देतात? तर याचा आन्सर आहे कॅनग्रिलॉर. आणि फास्ट ऍक्टिंग कोणाची ऍक्शन आहे? कॅनग्रिलॉर. ते कोणाची ऍक्शन 1 तासात टर्मिनेट होते? कॅनग्रिलॉर. हे तुम्हाला लक्षात पाहिजे. म्हणजे IV यूज करतानाचा मी डिस्कस करत आहे. त्यानंतरचा जो ग्रुप आहे ग्लायकोप्रोटीन 2B3A रिसेप्टर अँटागोनिस्ट, इट निबोनिक तुम्हाला सांगितलं EAT, इप्टिफिबॅटाइड, एप्सिक्झिमॅब, टिरोफिबॅम. हे ड्रग ग्लायकोप्रोटीन 2B3A रिसेप्टर इनहिबिट करतात आणि ते रिसेप्टर इनहिबिट करून हे ड्रग प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स होऊ देत नाही. दिस ड्रग प्रिव्हेंट प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट क्रॉस लिंकिंग. बरोबर आहे. तर स्टेबल क्लॉट बनण्यासाठी हे जे कॉम्प्लेक्स आहे स्टेबल थ्रोम्बस बनण्यासाठी प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट क्रॉस लिंकिंग होणं महत्वाचं आहे. तर 2 प्लेटलेटवर ग्लायकोप्रोटीन 2B3A रिसेप्टर असतात. 2 प्लेटलेट एकत्र त्या फायब्रिनोजनला बाइंड होतात. प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स होतं. तर त्यासाठी ग्लायकोप्रोटीन 2B3A रिसेप्टर महत्वाचा आहे. तो जर रिसेप्टर इनहिबिट झाला तर प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट क्रॉस लिंकिंग होणार नाही. ओके, तर हे ड्रग जे आहे इप्टिफिबॅटाइड, एप्सिक्झिमॅब, टिरोफिबॅन हे सगळे पॅरेंटल रूटनी अवेलेबल आहे. तर आपण हे ड्रग अनस्टेबल अँजायनामध्ये ॲज ए ॲड्ज्युएंट टू थ्रोम्बोलायसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, परक्युटेनस करोनरी इंटरव्हेन्शन विथ स्टेन प्लेसमेंट याच्यासाठी वापरतो. आणि ब्लिडिंग इज द इम्पॉर्टंट ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ दिस ड्रग. म्हणजे हे ड्रग जनरली कॅथ लॅब मध्ये आपण हे यूज करतो. तर आपलं अँटीप्लेटलेट ड्रग सगळे डिस्कस झालेले आहेत. आता युजेस काय आहे अँटीप्लेटलेट ड्रगचे? मी कालच डिस्कस केलं की अँटीप्लेटलेट ड्रग आणि अँटीकोएग्युलंट ड्रग हे दोन्ही ग्रुप प्रिव्हेंटिव्ह पर्पज साठी यूज करतात. ओके, प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू दे आर इम्पॉर्टंट. म्हणजे ऑलरेडी जो थ्रोम्बस आपल्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये झालेला आहे त्या थ्रोम्बोसला ते काही करत नाही. त्यांना थ्रोम्बोलायटिक ऍक्शन नाहीये, परंतु तो थ्रोम्बस मोठा होऊ नाही देत हे ड्रग. म्हणजे these drugs we use for preventive purpose. Okay, okay, to prevent the extension of thrombi. Okay, आता आर्टेरियल थ्रोम्बाय आणि व्हेनस थ्रोम्बाय मध्ये फरक आपण पाहिलेला आहे की आर्टेरियल थ्रोम्बाय दे आर रिच इन प्लेटलेट आणि व्हेनस थ्रोम्बाय दे आर रिच इन फायब्रिन. फायब्रिन इज ऍक्टिव्हेटेड फॅक्टर 1 क्लोटिंग फॅक्टर आहे. त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अँटीप्लेटलेट ड्रग्स आर मोर इफेक्टिव्ह फॉर प्रोफॅलेक्टिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू इन आर्टेरियल थ्रोम्बाय. आणि व्हेनस थ्रोम्बाय पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रोफॅलेक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू, anticoagulants are better drugs to prevent extension of venous thrombi because they are rich in fibrin. तर हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि असं जर एक्झाम मध्ये विचारलं तर त्याचं रिझन पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे व्हेनस रिलेटेड कंडिशन्स आहे, डीप वेन थ्रोम्बोसिस आहे, ओके, पल्मोनरी एम्बोलिझम आहे, यामध्ये आपण अँटीकोएग्युलंट प्रेफर करतो. आणि आर्टरी रिलेटेड इव्हेंट्स आहेत, प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण अँटीप्लेटलेट यूज करतो. तर आपण करोनरी आर्टरी डिसीज मध्ये हे ड्रग यूज करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता याच्यामध्ये
इन्युमरेट जरी केले युजेस तरी मोर दॅन इनफ आहे शॉर्ट नोटसाठी. नोट्समध्ये मी सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, ते नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर अँटीप्लेटलेटमध्ये इन ब्रीफ एक पेजमध्ये तुम्हाला सगळं मेन्शन करायचं आहे, त्यामुळे बेसिक गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. तर coronary artery disease point of view, aspirin we use as a prophylactic point of view. 75 to 150 mg त्याचा डोस आहे. तर it is recommended that aspirin to be given to all individual with evidence of coronary artery disease, ज्यांना coronary artery disease आहे, and in those patient with risk factor for the same. परंतु रुटीन सगळ्या पॉप्युलेशन मध्ये आपण हे ड्रग यूज करत नाही. ज्यांना हाय रिस्क आहे त्या पेशंट मध्ये करोनरी आर्टरी डिसीजची आणि ज्यांना करोनरी आर्टरी डिसीज झालेला आहे. ओके, ठीक आहे. तर ऍस्पिरिन दिल्याने फेटल नॉन फेटल एमआयचा इन्सिडन्स कमी होतो, परंतु ब्लिडिंगची रिस्क वाढते. दुसरा आहे अॅक्यूट करोनरी सिंड्रोम. अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये 3 गोष्टी असतात. एक आहे अनस्टेबल अँजायना, दुसरा आहे नॉन एसटी इलेव्हेटेड एमआय आणि तिसरा आहे एसटी इलेव्हेटेड एमआय. म्हणजे अॅक्यूट करोनरी सिंड्रोम हे 3 प्रकारच्या इव्हेंट्स याच्यामध्ये येऊ शकतात. अनस्टेबल अँजायना, मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये नॉन एसटी इलेव्हेटेड एमआय आणि एसटी इलेव्हेटेड एमआय. तर ह्या तिन्ही ठिकाणी आपण हे ड्रग यूज करतो. अनस्टेबल अँजायना, नॉन एसटी इलेव्हेटेड एमआय आणि एसटी इलेव्हेटेड एमआय. ओके, तिसरा यूज जो आहे सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज. सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज जे आहे म्हणजे ट्रान्झिएंट इच्छेमिक अटॅक असतील किंवा स्ट्रोक असतील. ओके, तर त्यामध्येही आपण अँटीप्लेटलेट ड्रग यूज करतो. ओके, तर प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो. तर ह्या पेशंटमध्ये ट्रान्झिएंट इच्छेमिक अटॅकचे चान्सेस ऍस्पिरिन रिड्यूस करतो. त्यामध्ये स्ट्रोक्सचे चान्सेस पण हे करू शकतं कमी. जो ऑलरेडी स्ट्रोक आला आहे त्यामध्ये अँटीप्लेटलेट ड्रग त्या पेशंटचा कोर्स अल्टर करणार नाही, परंतु नेक्स्ट एपिसोड्स ते कमी करतील, कारण आपण प्रोफेलॅक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करत आहोत. ओके, त्यानंतर चौथा यूज आहे प्रोस्थेटिक हार्ट वॉल्व्स अँड एव्हिशन. अँटीप्लेटलेट ड्रग्स यूज विथ वॉरफेरिन in this patient to reduce formation of microthrombi on artificial heart valves and incidence of embolism. म्हणजे ज्या पेशंटला आपण वॉल रिप्लेसमेंट करतो त्या पेशंटच्या वॉल्व्सवर, म्हणजे आर्टिफिशियल वॉल जेव्हा आपण टाकतो पेशंटमध्ये, सपोज मायट्रल वॉल खराब झालेला आहे, मायट्रल वॉल रिप्लेसमेंट केलेली आहे, तर त्या वॉलवर मायक्रोथ्रोम्बाय फॉर्मेशनचे चान्सेस असतात आणि तो जर थ्रोम्बाय रिलीज झाला तर एम्बोलिझमचे चान्सेस असतात. मग प्रोस्थेटिक हार्ट वॉलच्या पेशंटमध्ये आपल्याला पेशंटला प्रोफेलॅक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू वॉरफेरिन आणि अँटीप्लेटलेट ड्रग्स आपल्याला देणं गरजेचं आहे. ओके, तर अँटीप्लेटलेट ड्रग्स वी यूज अलॉंग विथ वॉरफेरिन. ओके, आणि ज्या पेशंटमध्ये एव्ही शंट आपण तयार केलेला असतो हिमोडायलिसिस प्रोसेस पासून, ज्यांना हिमोडायलिसिसवर पेशंट असतात त्यांना आर्टरिओव्हेनस शंट एव्ही शंट आपण पहिले तयार करतो. तर त्याची पेटेंसी मेंटेन करण्यासाठीही आपल्याला अँटीप्लेटलेट ड्रगची गरज असते. तर प्रोस्थेटिक हार्ट वॉल आणि एव्ही शंट यामध्येही अँटीप्लेटलेट ड्रग यूज करतो. व्हेनस थ्रोम्बोएम्बोलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू, prophylaxis point of view, anticoagulant drugs are more important.
Anticoagulants are preferred over antiplatelet drugs in deep vein thrombosis and pulmonary embolism. मग ह्या पेशंटमध्ये ॲज ए ॲड्ज्युएंट पॉइंट ऑफ व्ह्यू अलॉंग विथ वारफेरिन अलॉंग विथ हिपॅरिन आपण अँटीप्लेटलेट ड्रग ऍड करू शकतो, परंतु डीप वेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम साठी अँटीकोएगुलंट्स आर मोर प्रेफर्ड ओव्हर अँटीप्लेटलेट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यूज आहे पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. ज्या पेशंटला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे, पेरिफेरल वेसलमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाहीये आणि त्याच्यामुळं पेशंटला इंटरमिटंट क्लाउडिकेशन आहे. इंटरमिटंट क्लाउडिकेशन म्हणजे पेशंट काही अंतर चालल्यानंतर लगेच थांबतो, जास्त वेळ चालू शकत नाही. आणि डायग्नोसिस केल्यानंतर असं दिसून आलं की पेशंटला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे. ओके, तर त्यावेळेस आपण अँटीप्लेटलेट ड्रग्स देऊ शकतो. ओके, तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजच्या पेशंटमध्ये इंटरमिटंट क्लाउडिकेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि थ्रोम्बोएम्बोलिझमची रिस्कही कमी होते. तर हे झाले अँटीप्लेटलेट पॉइंट ऑफ व्ह्यू युजेस. म्हणजे युजेस लिहिताना कधी कधी काय होतं की मायोकार्डियल इन्फेक्शनच्या प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो, इतकंच एक यूज आपल्या लक्षात राहतो, परंतु बाकीचे युजेस पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज, अॅक्यूट करोनरी सिंड्रोम. आता करोनरी आर्टरी डिसीज मध्ये आपण प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करणार, बरोबर आहे. प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करणार आहे. ज्या पेशंटला एमआयचा अटॅक येऊन गेलेला आहे किंवा ज्या पेशंटला एमआयच्या अटॅकचे चान्सेस आहे, पेशंट ओबेज आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, एज 50च्या पुढे आहे, अशा याच्यात आपण ऍस्पिरिन प्रोफेलॅक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू देऊ शकतो. ज्यांना एमआयचा अटॅक येऊन गेलाय त्यांच्यात आपल्याला स्टार्टच करायचंय प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू. तर हे ड्रग प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज केल्याने नेक्स्ट अटॅक येण्याचे किंवा हाय रिस्क पेशंटमध्ये एमआयचे अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. तर हा पहिला यूज झाला. दुसरा अॅक्यूट करोनरी सिंड्रोम, आपण तो पाहिला होता. अॅक्यूट करोनरी सिंड्रोम ही एक इमर्जन्सी कंडिशन आहे. त्यात आपण बाकी ट्रीटमेंट तर देतो. समजा अनस्टेबल अंजायना असेल तर आपल्याला बाकी ड्रग्स देणं आहे. त्यामध्ये आपण अँटी अँजायनल ड्रग देतो, त्यानंतर ऍस्पिरिन देतो, त्यानंतर वारफेरिन देतो, लिपिड लोअरिंग ड्रग्स देतो. तर याच्यामध्ये ऍस्पिरिन यूज करण्याचा उद्देश अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये जो थ्रोम्बाय तयार झाला त्याला काहीही होत नाही, फक्त म्हणजे तो लायसिस होत नाही. जो थ्रोम्बाय किंवा ब्लॉक तयार झाला त्याचं लायसिस हे ड्रग करत नाही, परंतु त्या थ्रोम्बायला एक्सटेंड होऊ देत नाही. ओके, त्या थ्रोम्बायला एक्सटेंड होऊ देत नाही. तर अॅक्यूट करोनरी सिंड्रोम आहे. तिसरा जो यूज आहे तो सेरेब्रो व्हॅस्क्युलर डिसीज मध्ये आपण यूज करू शकतो. ट्रान्झिएंट इच्छेमिक अटॅकचे चान्सेस ते कमी करतात. चौथा यूज प्रोस्थेटिक हार्ट वॉल आणि एव्ही शंट मध्ये आपण यूज केल्याने बेनिफिशियल इफेक्ट दिसतात, आपण ते पाहिलेलं आहे. पाचवा यूज व्हेनस थ्रोम्बोएम्बोलिझम मध्ये, म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम मध्ये ऍज ए ऍड ऑन ड्रग अलॉंग विथ अँटीकोएग्युलंट, त्याच्यात अँटीकोएग्युलंट आपण प्रेफर करतो. आणि लास्ट यूज पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. हे सगळे अँटीप्लेटलेट पॉइंट ऑफ व्ह्यू युजेस आहे. ज्यावेळेस आपण आता अँटीकोएग्युलंटचे युजेस डिस्कस करू त्यावेळेस दोन्ही युजेस असे मिक्स होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही ते वेगवेगळे कसे लक्षात ठेवता येईल ते एका पेजवर लिहून चारही जे अँटीप्लेटलेटचे युजेस, अँटीकोएग्युलंटचे युजेस, फायब्रिनोलायटिकचे युजेस आणि अँटी फायब्रिनोलायटिकचे हे एकाच वेळेस कम्पेअर केले ना, मग तुम्हाला लक्षात येण्याला सोपं जाईल. त्या अँटीप्लेटलेट टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. आता आपण कोएग्युलंट अँटीकोएग्युलंट टॉपिक डिस्कस करूया. मी जस्ट पीपीटी शेअर करतो तुम्हाला. ओके, अँटीकोएग्युलंट मध्ये कोणते ड्रग्स तुम्हाला माहिती आहे? अँटीकोएग्युलंट पॉइंट ऑफ व्ह्यू. लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन वारफॅरिन. ओके, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन,
वारफेरिन, अजून काही या व्यतिरिक्त? दोनच माहिती. विटॅमिन के. ओके, व्हिटॅमिन के हा कोएग्युलंट्स मध्ये येतो. हा, आणि अँटीकोएग्युलंट्स मध्ये वारफेरिन, हिपॅरिन. ओके, तर आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोएग्युलंट्स अँटीकोएग्युलंट्स मध्ये अँटीकोएग्युल वगैरे कोणत्या ह्याच्यात येते? स्ट्रेप्टोएस्टी, कोणते कोणते? स्ट्रेप्टोकायनेज वगैरे याच्यात नाही येत ना? नाही, स्ट्रिप्टोकायनेस तेच कालच्या लेक्चरमध्ये आपलं डिस्कस झालंय. हे ब्लड मध्ये कन्फ्यूज काय होतं की कोणत्या ग्रुपमध्ये कोणते ड्रग येतात. तर स्ट्रिप्टोकायनेज युरोकायनेज जे आहे ना ते फायब्रिनोलायटिक आहे. फायब्रिनोलायटिक किंवा थ्रोम्बोलायटिक, कारण ते लायसिस करतात थ्रोम्बाईचं, ओके, किंवा थ्रोम्बिनचं, थ्रोम्बोलायटिक. ओके, तर हे ड्रग आपण ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू मेनली यूज करतो. एमआयचा अटॅक आलेला आहे, मग स्ट्रिप्टोकायनेस देऊन तो जो ब्लॉक तयार झालाय त्याला ब्रेक करायचं काम हे फायब्रिनोलायटिक किंवा थ्रोम्बोलायटिक. लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजे जो थ्रोम्बस बनलेला आहे त्याचं ब्रेकडाऊन करणारे ड्रग फायब्रिनोलायटिक का थ्रोम्बोलायटिक. मग त्यात स्ट्रिप्टोकायनेज आहे, युरोकायनेज आहे, अल्टीप्लेज आहे, टिनिक्टिप्लेज आहे. त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिप्टोकायनेज माहित पाहिजे, स्ट्रिप्टोकायनेज आणि अल्टीप्लेज मधला फरक माहित पाहिजे. हे दोन ड्रग मध्ये काय फरक आहे, तर ते त्याच्यात येतात. म्हणजे ते ऍक्च्युअल ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. अँटीप्लेटलेट आणि अँटीकोएग्युलंट हे आपण प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू, रक्त पातळ ठेवण्यासाठी हे ड्रग यूज करतो. बरोबर आहे. अँटीप्लेटलेट आणि अँटीकोएग्युलंट प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे जो थ्रोम्बस आहे तो वाढू नये, जो ब्लॉक आहे. आता आपण पाहिलं तर म्हणजे प्रत्येकाच्या ब्लड वेसल मध्ये, करोनरी आर्टरीज मध्ये काही प्रमाणात ब्लॉक असतील, समजा 30%, 40%, 50%. मग तो तो ब्लॉक सडनली वाढू नये म्हणून आपण ह्या पेशंटला, हाय रिस्क पेशंटला अँटीप्लेटलेट ड्रगवर ठेवतो. किंवा एखाद्याला डीप वेन थ्रोम्बोसिस आहे त्याला आपण अँटीकोएग्युलंट प्रोफिलॅक्टिकली यूज करतो. तर अँटीप्लेटलेट आणि अँटीकोएग्युलंट दे हॅव प्रोफिलॅक्टिक रोल. ओके, तर फायब्रिनोलायटिक, थ्रोम्बोलायटिक मध्ये ते ड्रग येतात, स्ट्रिप्टोकायनेज, युरोकायनेज, अल्टीप्लेज. ओके, ठीक आहे. अँटीकोएग्युलंट मध्ये तुम्हाला हिपॅरिन, वारफेरिन हे दोन ग्रुप माहिती, दोन ड्रग माहिती आहे, ठीक आहे. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आहे. आता काही नवीन पण आलेले आहेत, डॅबिगॅट्रॅन, अर्गट्रोबॅन. तर ते क्लासिफिकेशन तुम्हाला चांगलं करणं गरजेचं आहे अँटीकोएग्युलंटचं. तुम्ही अँटीकोएग्युलंट मध्ये अजून कोणते अँटीकोएग्युलंट यूज होता, क्लासिफिकेशन रोज तुम्ही कराच, कारण शेवटच्या 20 दिवसात क्लासिफिकेशन होणार नाहीये. काही नाही झालं तर क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, एक लाईन, युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट इन्युमरेट जरी केले तुम्ही तरी तुम्ही पास होतात. म्हणजे त्याच्यासाठी डिटेल एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. अँटीप्लेटलेटचे युजेस फक्त तुम्ही इन्युमरेट केले तरी चालेल, तेवढा वेळच नाही एक्सप्लेन करायला 7.5 मार्कच्या पेपरला, म्हणजे 7.5 मार्कच्या लॉंग क्वेश्चनला. त्यामुळे इन्युमरेट जरी झाले युजेस तरी मोर दॅन इनफ आहे. पण ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे, अँटीप्लेटलेटचे युजेस कोणते, अँटीकोएग्युलंटचे कोणते. व्हिटॅमिन के जो आहे तो कोएग्युलंट म्हणून यूज करतो आपण, बरोबर आहे. कोएग्युलेशन सिस्टीम हे करण्यासाठी व्हिटॅमिन के जे क्लॉटिंग फॅक्टर आहेत, त्यातले 2, 7, 9 आणि 10 नंबरच्या क्लॉटिंग फॅक्टरचे सिंथेसिस वाढवतात. तर व्हिटॅमिन के कोएग्युलंट मध्ये येतो. आता एक्झाम मध्ये अँटीकोएग्युलंट वर लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. क्लासिफाय अँटीकोएग्युलंट ड्रग्स, write down mechanism of action, uses, adverse effect, contraindication of heparin. किंवा क्लासिफाय अँटीकोएग्युलंट ड्रग, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ वारफेरिन. ओके, हे दोन क्वेश्चन त्यावर येऊ शकतात. शॉर्ट नोट साठी हिपॅरिन आणि वारफेरिन ह्या दोन अँटीकोएग्युलंट मधला फरक तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे. एवढं क्वेश्चन तुम्हाला करायचे. कॉमन जे 90% याच्यावर जे क्वेश्चन येणार आहेत ते हेच आहे. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की क्वेश्चन येईल हिपॅरिन, वारफेरिन सोडून. रेअर जे नवीन, म्हणजे रेअर म्हणण्यापेक्षा किंवा नवीन जे ड्रग आलेले आहेत अँटीकोएग्युलंट, त्यावर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुम्हाला कॉमन कोणत्याही सिस्टीम मधले कॉमन गोष्टी तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. 70 to 80% पेपर हा कॉमन थिंग्स वर येणार आहे, बरोबर आहे. हिपॅरिन, वारफेरिन चांगलं करायचंय, ठीक आहे. तर
त्या दृष्टीने आपण, आणि कोएग्युलंट्स हा जो टॉपिक आहे हा पण रिअरली तुम्हाला विचारू शकतात, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये व्हिटॅमिन के व्यतिरिक्त बाकी कोएग्युलंट्स तुम्ही काही यूज करत नाही, बरोबर आहे. व्हिटॅमिन के न्यूबॉर्नला आपण देतो, किंवा वारफेरिनचा ओव्हरडोस झाला तर व्हिटॅमिन के देतो. ओके, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला व्हिटॅमिन के चं माहित पाहिजे. तर कोएग्युलंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इतकं इम्पॉर्टंट नाही, परंतु अँटी कोएग्युलंट्स वर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, लॉंग क्वेश्चनही येऊ शकतो, शॉर्ट नोटही येऊ शकतो. लक्षात आलं? ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. एक मिनिट हा. ओके, आता पहिला जो इंट्रोडक्शन पार्ट आहे तो पण तुमच्यासाठी महत्वाचा नाही, जस्ट मी तुम्हाला थोडक्यात ब्रीफ मध्ये 10 मिनिटात सांगतो, बरोबर. ज्यावेळेस ब्लिडिंग म्हणजे हिमोस्टॅसिस म्हणजे काय, हिमोस्टॅसिस इज द स्पॉन्टेनियस अरेस्ट ऑफ ब्लिडिंग फ्रॉम द डॅमेज ब्लड वेसल. तर एखादी ब्लड वेसल डॅमेज झाल्यानंतर क्लॉट फॉर्मेशन होतं, बरोबर आहे, आणि ब्लिडिंग स्टॉप होतं. तर हे कसं होतं, तर तीन गोष्टी तिथं घडतात. एक म्हणजे जसं इंजुरी होते तसं ब्लड व्हेसलचं कॉन्स्ट्रिक्शन होतं, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं, लोकल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. दुसरं, तिथं प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रिगेशन स्टार्ट होतं, आणि प्लेटलेट सर्क्युलेशन मधले जे आहेत तिथं ते ऍक्टिव्हेट होऊन ऍग्रिगेट होतात, आणि टेम्पररी क्लॉट तयार होतो. हा क्लॉट स्टेबल नसतो. त्यानंतर ह्या क्लॉट मध्ये फायब्रिन डिपॉझिशन होतं, त्यासाठी क्लॉटिंग फॅक्टर्स ऍक्टिव्हेट होतात. तर हे क्लॉटिंग फॅक्टर्स 13 क्लॉटिंग फॅक्टर आपल्या शरीरात आहेत, ब्लड मध्ये असतात. हे क्लॉटिंग फॅक्टर ऍक्टिव्हेट होतात, आणि हे क्लॉटिंग फॅक्टर ऍक्टिव्हेट होऊन सगळ्यात शेवटी फायब्रिनोजन जो फर्स्ट क्लॉटिंग फॅक्टर आहे त्याचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये करतात. त्यासाठी स्टेप्स आहेत क्लॉटिंग फॅक्टर ऍक्टिव्हेशनच्या, आणि त्यामुळं फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होतं, फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होतं, आणि हा फायब्रिन पण त्या क्लॉट मध्ये जाऊन म्हणजे त्या क्लॉट मध्ये डिपॉझिट होतं, आणि मग क्लॉट स्टेबल बनतो आणि ब्लिडिंग अरेस्ट होते. तर हे इंजुरी झाल्यानंतरचे इव्हेंट्स होतात. म्हणजेच काय की क्लॉट फॉर्मेशनसाठी लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रिगेशन, आणि फायब्रिन डिपॉझिशन ह्या इम्पॉर्टन्स स्टेप आहे. ओके, तर तुम्हाला क्लॉटिंग फॅक्टर माहित आहेत का? हे 13 क्लॉटिंग फॅक्टर, हे 13 क्लॉटिंग फॅक्टर आहेत पहा. याची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, बरोबर आहे. हे क्लॉटिंग फॅक्टर आहे. क्लॉटिंग फॅक्टर 1 जो आहे तो फायब्रिनोजन आहे. क्लॉटिंग फॅक्टर तो 2 आहे, प्रोथ्रोम्बिन आहे. तसे 13 क्लॉटिंग फॅक्टर आहे. 8 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर पहा, अँटी हिमोफिलिक फॅक्टर आहे. त्याची डिफिशियन्सी असेल तर एक आजार होतो पहा. 8 नंबरच्या क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी असेल तर काय होतं? हिमोफिलिया. हिमोफिलिया ए होतं, बरोबर. 9 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी असेल तर हिमोफिलिया बी होतं. तर त्यामध्ये ब्लिडिंग होतं, ब्लिडिंग टेंडन्सी. हे तर हे कोएग्युलेशन सिस्टीम कशासाठी महत्वाचं आहे, क्लॉटिंग फॅक्टर कशासाठी महत्वाचं आहे, इंजुरी झाल्यानंतर क्लॉट फॉर्मेशनसाठी ही क्लॉटिंग फॅक्टर महत्वाचे आहे. आणि हे क्लॉटिंग फॅक्टर, सगळे क्लॉटिंग फॅक्टर जे आहेत हे यांचं म्हणजे ह्या क्लॉटिंग फॅक्टर, वेगवेगळे क्लॉटिंग फॅक्टर ह्या क्लॉट फॉर्मेशन मध्ये कार्य करतात, आणि अल्टिमेटली फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन ते फायब्रिन मध्ये करतात.
फायब्रिनोजन हा इनएक्टिव्ह फॉर्म आहे क्लॉटिंग फॅक्टरचा 1, त्याला फायब्रिनोजन म्हणतात. आणि ऍक्टिव्ह फॅक्टर जो असतो तो फायब्रिनोजनचा ऍक्टिव्ह फॉर्म फायब्रिन आहे, त्याला 1A म्हणतात. आता मी तुम्हाला कोएग्युलेशन कॅस्केड सांगतो, त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी येतील. हे पण फिजिओलॉजी मध्ये तुमचं झालं असेल. आता हा चार्ट पण लक्षात ठेवायची गरज नाहीये, म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा चार्ट काढायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ते लक्षात आलं पाहिजे की हे क्लॉटिंग फॅक्टर जनरली हे इनएक्टिव्ह स्टेट मध्ये असतात आणि ऍक्टिव्हेट झाल्यानंतर काय होतं की एक क्लॉटिंग फॅक्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर तो क्लॉटिंग फॅक्टर दुसऱ्या क्लॉटिंग फॅक्टरला ऍक्टिव्हेट करतो आणि अशा प्रकारे कोएग्युलेशन कॅस्केड स्टार्ट होतं. तर त्यामध्ये इंट्रिन्सिक पाथवे आहे, एक्सट्रिन्सिक पाथवे आहे आणि कॉमन पाथवे आहे. ओके, त्यामध्ये मी डिटेल जाणार नाही. थोडक्यात तुम्हाला मी सांगतो इंट्रिन्सिक पाथवे मध्ये काय होतं आणि एक्सट्रिन्सिक पाथवे मध्ये काय होतं. ओके ओके हा, तर यामध्ये हे 13 क्लॉटिंग फॅक्टर आहे ना, हे वेगवेगळे क्लॉटिंग फॅक्टर स्टेप बाय स्टेप ऍक्टिव्हेट होतात. बरोबर आहे. त्यामध्ये काय आहे की 12A फॅक्टर जो आहे, ऍक्टिव्ह फॅक्टर 12, ओके, ज्यावेळेस इंजुरी होते तेव्हा सब एंडोथेलियल लेअर एक्सपोज होतो आणि त्यानंतर 12A कन्वर्जन, 12चं कन्वर्जन 12A मध्ये होतं. तर हा जिथं जिथं ए येतं ते ऍक्टिव्ह फॉर्म असतो क्लॉटिंग फॅक्टरचा. 12 ऍक्टिव्ह झाला 12 नंबरचा फॅक्टर तर 12A मध्ये कन्वर्ट होणार. 12A काय करतो, 11 फॅक्टरला ऍक्टिव्हेट करतो आणि त्याचं कन्वर्जन 11A मध्ये करतो. 11A काय करतो मग 9 फॅक्टरला ऍक्टिव्हेट करून त्याचं कन्वर्जन 9A. आता हे ते 13 फॅक्टर आहे, हे सगळे रोमन फॉन्ट मध्ये किंवा रोमन याच्यामध्ये लिहिलेले असतात. आपण जे 1 2 3 लिहितो तसं नाहीये, रोमन मध्ये लिहायचे आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. तर 12चं ऍक्टिव्हेशन झाल्यावर 12A बनतं. 11चं ऍक्टिव्हेशन 11A मध्ये करतो. 11A 9 फॅक्टरला ऍक्टिव्हेट करून 9A करतो. 9A फॅक्टर अलॉंग विथ 8A फॅक्टर अलॉंग कॅल्शियम, ओके, कन्व्हर्ट्स फॅक्टर 10 to 10A. ओके, तर हा झाला इंट्रिन्सिक पाथवे. आणि 10 फॅक्टर पासून 10A पासून कॉमन पाथवे चालू होतो. ठीक आहे. 10A ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तो इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम कन्व्हर्ट्स फॅक्टर 2 to 2A, त्यालाच दुसऱ्या भाषेत म्हणतात कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन टू थ्रोम्बिन होतं. बरोबर आहे, कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन टू थ्रोम्बिन होतं. थ्रोम्बिन म्हणजे ऍक्टिव्हेटर फॅक्टर 2 आहे, त्याला 2A पण म्हणू शकतो. तर 10A काय करतो, प्रोथ्रोम्बिनचं कन्वर्जन थ्रोम्बिन मध्ये करतो. आणि हा थ्रोम्बिन काय करतो, फायब्रिनोजनचं कन्वर्जन म्हणजे फॅक्टर 1चं कन्वर्जन फायब्रिन मध्ये करतो, म्हणजे 1A मध्ये करतो. तर अशा प्रकारे अल्टिमेटली फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये होतं. बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं क्लॉट फॉर्म होताना प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स तयार होतं. परंतु जो फायब्रिनोजन प्लेटलेटला बाइंड झालेला आहे तो कशात कन्वर्ट झाला पाहिजे, फायब्रिन मध्ये स्टेबल कन्वर्ट करायला. आणि हा फायब्रिन पहिले सोल्युबल फॉर्म मध्ये असतो, तो फायब्रिन नंतर इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. त्यासाठी थ्रोम्बिन आणि 13A फॅक्टरचा रोल असतो. तर अशा प्रकारे कोएग्युलेशन सिस्टीमनी ती ऍक्टिव्हेट झाल्याने फायब्रिन बनतं. फायब्रिन सोल्युबलचं इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि तो फायब्रिन क्लॉट स्टेबल करतो. तर सुरुवातीचा जो पाथवे आपण बघितला आहे, ओके, आता ही इंट्रिन्सिक पाथवे आणि मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. ओके, तर इंट्रिन्सिक पाथवे जो आहे
तो 12A च्या ऍक्टिव्हेशन पासून स्टार्ट होतो, 10 च्या ऍक्टिव्हेशन पर्यंत येतो. 10A च्या ऍक्टिव्हेशन पासून कॉमन पाथवे चालू होतो. तर हा इधरचा कॉमन पाथवे आहे. तर इंट्रेन्सिक आणि कॉमन पाथवे आपण डिस्कस केला. त्याचप्रमाणे अजून एक पाथवे आहे, त्याला एक्सट्रिन्सिक पाथवे म्हणतात. त्यात टिश्यू डॅमेज झाल्यावर फॅक्टर 7 ऍक्टिव्हेट होतो. 7A मध्ये कन्वर्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ 12A 11A, आणि हा 7A इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आणि टिश्यू फॅक्टर म्हणजे फॅक्टर 3, हा 7A 10चं कन्वर्जन 10A मध्ये करतो. तर हा एक्सट्रिन्सिक पाथवे आहे. आणि 10A ऍक्टिव्हेट झाल्यावर मग कॉमन पाथवे ऍक्टिव्हेट होतो. 10A प्रोथ्रोम्बिनचं कन्वर्जन थ्रोम्बिन मध्ये करतं. थ्रोम्बिन फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये करतं. फायब्रिन पहिले सोल्युबल फॉर्म मध्ये असतो, त्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ फॅक्टर 13A आणि इन प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बिन फायब्रिन सोल्युबल फायब्रिन इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट होतो. तर ह्या पाथवेंनी फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये होऊन क्लॉट स्टेबल होतो. म्हणजे हे कोएग्युलेशन फॅक्टर ऍक्टिव्हेशन प्रोसेस फार महत्वाची आहे. आणि अँटीकोएग्युलंट ड्रग ही कोएग्युलेशन फॅक्टर ऍक्टिव्हेशन कॅस्केड इंटरफिअर करतात. ओके, आणि त्यामुळे अँटीकोएग्युलंट इफेक्ट येतो. तो कसा येतो ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, कोएग्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, कोएग्युलेशन सिस्टीम ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. ह्या स्लाइडचा जर आपण सारांश बघितला तर कोएग्युलेशन सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये झालं त्यावेळेस तो क्लॉट स्टेबल बनतो, बरोबर आहे. किंवा ते जे फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये झाल्यानंतर त्याला स्टॅबिलिटी येते आपण म्हणू शकतो. तर ते फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये होण्यासाठी इंट्रेन्सिक पाथवे आहे, एक्सट्रिन्सिक पाथवे आहे, कॉमन पाथवे आहे, आणि वेगवेगळे क्लॉटिंग फॅक्टर त्यात कार्यरत होतात आणि शेवटी फायब्रिनोजनचं कन्वर्जन फायब्रिन मध्ये करतात. आता तुम्हाला याच्यात काही वर्ड्स महत्वाचे आहेत. थ्रोम्बिन म्हणलं तर हा ऍक्टिव्हेटेड फॅक्टर 2 आहे, 2A आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. फायब्रिन हा वर्ड आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा फॅक्टर 1चा ऍक्टिव्ह फॉर्म आहे, 1A आहे. तर 1A च्या ऐवजी फायब्रिन वर्ड वापरलाय, 2A च्या ऐवजी थ्रोम्बिन वर्ड वापरलेला आहे, बरोबर आहे. आणि ऍक्टिव्हेटेड फॅक्टर जे आहेत, समजा 12चा ऍक्टिव्ह फॉर्म काय आहे, 12A, 11चा काय, 11A, 9चा काय, 9A. तर पुढे ए लिहिला म्हणजे तो ऍक्टिव्ह फॉर्म आपण मेन्शन केलेला आहे असं होतं, बरोबर आहे. तर ते पण तुम्हाला माहित पाहिजे. तर फॅक्टर 7 हा एक्सट्रिन्सिक पाथवे मध्ये येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंट्रेन्सिक आणि कॉमन पाथवे मध्ये फॅक्टर 7 येत नाही, एक्सट्रिन्सिक पाथवे मध्ये फॅक्टर 7 येतो. ठीक आहे. यापैकी फॅक्टर 2, 7, 9 आणि 10 यांच्या सिंथेसिससाठी व्हिटॅमिन के ची गरज असते. कोणत्या फॅक्टरच्या सिंथेसिससाठी? फॅक्टर 2, ओके, फॅक्टर 7, 9 आणि 10. आणि तुम्हाला वारफेरिन नावाचा ड्रग माहिती आहे. तर वारफेरिन नावाचा ड्रग ह्या क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस इनहिबिट करून ऍक्ट होतो. ह्या क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस इनहिबिट करतो. म्हणजे वारफेरिन फॅक्टर 2, 7, 9, 10 तयार म्हणजे तयार करण्याची प्रोसेस इनहिबिट करतो. म्हणजे 2, 7, 9, 10 तयार होणार नाही. आणि 2, 7, 9, 10 हे महत्वाचे आहे कोएग्युलेशन साठी, ओके, क्लॉट फॉर्मेशन साठी, बरोबर आहे. तर वारफेरिनची मेकॅनिझम एका लाईट मध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, वारफेरिन हा ओरल अँटीकोएग्युलंट आहे आणि हा अँटीकोएग्युलंट इफेक्ट कसा दाखवतो? बाय इनहिबिटिंग विच फॅक्टर? 2, 7, 9, 10. ठीक आहे. हे फॅक्टर
व्हिटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर आहे. व्हिटॅमिन के यांच्या सिंथेसिस साठी लागतो. 2,7,9,10 च्या सिंथेसिस साठी काय लागतं? व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के ची जी रोल आहे तो 2,7,9,10 च्या सिंथेसिस साठी आणि वारफेरिन नावाचा ड्रग हे 2,7,9,10 फॅक्टर सिंथेसिस इनहिबिट करतो. आता यामध्ये आपण कोएग्युलंट्स पाहणार आहोत आणि अँटी कोएग्युलंट्स पाहणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोएग्युलंट वर क्वेश्चन येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. तर आपण थोडक्यात कोएग्युलंट्स डिस्कस करूया. कोएग्युलंट्स काय आहेत? तर आता कोएग्युलंट्स दिल्याने कोएग्युलेशन प्रोसेस स्टिम्युलेट होते आणि क्लॉट फॉर्मेशन होतं. त्यामुळं हिमोरेजिक स्टेट्स मध्ये आपण कोएग्युलंट्स यूज करतो. सो these are the substances which promote coagulation and are indicated in hemorrhagic states. Hemorrhagic states मध्ये आपण यूज करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहे फ्रेश होल ब्लड घेतलं आपण किंवा फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा घेतलं तर यामध्ये ऑल क्लॉटिंग फॅक्टर्स असतात. ऑल क्लॉटिंग फॅक्टर्स. आणि ज्या पेशंटमध्ये हिमोरेजिक स्टेट आहे त्या पेशंटमध्ये जर आपण फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा किंवा होल ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं तर ते ऑल क्लॉटिंग फॅक्टर प्रोव्हाइड करतात आणि त्यामुळं पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. समजा हिमोफिलिया ए चा पेशंट आहे, ओके, हिमोफिलिया बी चा पेशंट आहे, आपल्याकडं स्पेशल आता ऍक्टिव्ह फॅक्टर 8 नसेल तर आपण ब्लड ट्रान्सफ्युजन त्या पेशंटला देऊ शकतो. ओके, कारण त्यामध्ये फॅक्टर 8 असणारच आहे. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा देऊ शकतो, त्यामध्ये फॅक्टर 8 असणारच आहे. ओके, तर फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आणि होल ब्लड कंटेन ऑल क्लॉटिंग फॅक्टर. आता कोएग्युलंट्स मध्ये तुम्हाला व्हिटॅमिन के एक लक्षात ठेवायचा आहे, तो कोएग्युलंट आहे. तो 2,7,9,10 फॅक्टरच्या सिंथेसिस साठी महत्वाचा आहे. आणि काही मिसॅलिनियस कोएग्युलंट्स आहेत. तर कोएग्युलंट्स मध्ये व्हिटॅमिन के मध्ये व्हिटॅमिन K1 आणि K3 आहेत. K1 ला आपण फायटोनेडिऑन असं म्हणतो, तो प्लांट पासून डिराईव्ह होतो. आणि K3 जो आहे तो सिंथेटिक फॉर्म आहे व्हिटॅमिन आणि त्यामध्ये त्यात मेनॅडिओन येतं, मेनॅडिओन सोडियम बायसल्फाइट येतं. तर K1 आणि K3 हे आपण व्हिटॅमिन के चे फॉर्म ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. डिटेलमध्ये मी डिस्कस करणारच आहे. मिसेलेनियस कोएग्युलंट मध्ये फायब्रिनोजन आहे, अँटी हिमोफिलिक फॅक्टर आहे, डेस्मोप्रेसिन आहे, ॲड्रिनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन आहे, रुटीन आहे आणि इथिमसायलेट आहे. आता हे फक्त नावं तुम्ही एकदा वाचा, त्यामध्ये डिटेल जास्त जाऊ नका. ओके, व्हिटॅमिन के विषयी थोडं आपण जास्त चांगल्या प्रकारे डिस्कस करणार आहोत, कारण तुम्हाला जमला 2 मार्कला आले युजेस ऑफ व्हिटॅमिन के, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. तर त्यामध्ये व्हिटॅमिन K1 आणि K3 हे दोन आपण पाहिले. व्हिटॅमिन K1 ला आपण फायटोनेडिऑन म्हणतो, त्याला नॅचरल व्हिटॅमिन म्हणतात. हा लिफी व्हेजिटेबल्स पासून ऑप्टेन म्हणतोय. ओके, प्लांट सोर्स पासून हा व्हिटॅमिन K1 ऑप्टेन करताय. आपण तो ओरली देऊ शकतो, IV इंजेक्शन पण आहे, रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे व्हिटॅमिन K1 ला आणि इफेक्ट पण प्रोलॉंग आहे. इफेक्ट पण याचा चांगला आहे. व्हिटॅमिन K1 विषयी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, याच्या ऍब्सॉर्प्शन साठी बाईल सॉल्टची गरज असते. मग ज्या पेशंटला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे, ज्या पेशंटमध्ये मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम आहे, ह्या पेशंटमध्ये व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी दिसून येऊ शकते. जे व्हेजिटेबल्स मध्ये व्हिटॅमिन आहेत, लिफी व्हेजिटेबल्स मध्ये व्हिटॅमिन के आहे, समजा पालक आहे, पालकात व्हिटॅमिन के चांगला आहे, तर ज्या पेशंटला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे त्यात बाईल साल्ट रिलीज होणार नाही इंटेस्टाईन मध्ये, त्यामुळे या व्हिटॅमिन K1 चा ऍब्सॉर्प्शन म्हणजे त्या थ्रू होणार नाही. किंवा मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम आहे पेशंटला, ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाहीये, त्या पेशंटमध्ये व्हिटॅमिन K1 ऍब्सॉर्ब व्यवस्थित होत नाही, त्याची डिफिशियन्सी त्या पेशंटमध्ये दिसून येऊ शकते.
K2 नाव, आता K1 आहे, K3 कमर्शियली अवेलेबल आहे. K2 काय आहे? तर हा K2 इंटेस्टाइन मध्ये आपल्या व्हिटॅमिन K2 सिंथेसाइज होतं, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा तयार करतात. म्हणजे आपल्या इंटेस्टाइन मध्ये जे बॅक्टेरिया आहेत, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा मधले ते बॅक्टेरिया व्हिटॅमिन K2 चं सिंथेसिस करतात. त्यांना मेनाक्युनॉन असंही म्हणतं. त्या व्हिटॅमिन K2 ला मेनाक्युनॉन असंही म्हणतात. ओके. आता ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक यूज करतो प्रोलॉंग पिरियडसाठी, अँटीबायोटिक काय करतात? नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतात. मग त्यामुळं काय होऊ शकतं की ज्या पेशंटला आपण प्रोलॉंग अँटीबायोटिक यूज करतो, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा इंटेस्टाइन मधला डिस्ट्रॉय झाल्यामुळं इंटेस्टाइन मधली व्हिटॅमिन K2 सिंथेसिस कमी होते आणि त्यामुळं दिस इज वन ऑफ द सोर्स ऑफ व्हिटॅमिन फॉर अवर बॉडी. मग जर ती सिंथेसिस कमी झाली तर व्हिटॅमिन K डिफिशियन्सी दिसून येते. त्यामुळं काही अँटीबायोटिक्स प्रोलॉंग पिरियड यूज केले तर ब्लिडिंग ऍडव्हर्स इफेक्ट करतात. काही सिफेलोस्पुरिन आपण यूज केले प्रोलॉंग पिरियडसाठी तर हे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतात आणि त्याच्यामुळं ही व्हिटॅमिन K डिफिशियन्सी येऊन ब्लिडिंग होऊ शकतं. त्यांना काही सिफेलोस्पुरिनला वॉरफेरिन लाईक ऍक्शन पण आहे, त्यामुळं ही ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात. तर ब्लिडिंग काही अँटीबायोटिकमुळं ॲज अ ॲडव्हर्स इफेक्ट काही पेशंटमध्ये दिसून येतो. बरोबर आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं K2 काय आहे. K3 जो आहे तो सिंथेटिक फॉर्म आहे, मेनाडिओन. ओके. आणि K3 विषयी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की व्हिटॅमिन K3 साठी बाईल साल्टची गरज नाही ऍब्सॉर्प्शनसाठी. म्हणजे एखादा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसचा पेशंट आहे आणि त्या पेशंटला व्हिटॅमिन K डिफिशियन्सी झाली, तुमच्याकडे व्हिटॅमिन K1 आहे जो प्लांट डिराईव्ह आहे आणि K3 हा सिंथेटिक आहे, तर यापैकी आपण कोणता यूज केला पाहिजे? K3 यूज केला पाहिजे, कारण ओरली यूज करताना त्याला बाईल सॉल्टची गरज लागत नाही. ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसच्या पेशंटमध्ये बाईल सॉल्ट इंटेस्टाइन मध्ये रिलीज होत नाही लिव्हर मधून, त्यामुळं ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसच्या पेशंटमध्ये ओरली जर व्हिटॅमिन यूज करायचं असेल तर K1 K3 पैकी K3 यूज करायचं. K3 चा ड्रॉबॅक असा आहे की स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे. K3 चा ड्रॉबॅक काय आहे? स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं, आता K1 K2 K3 लक्षात आलंय तुमच्या, बरोबर आहे. युजेस काय आहे व्हिटॅमिन K चे? तर जनरली आपण व्हिटॅमिन K prophylaxis and treatment of bleeding due to deficiency of clotting factor पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. काही काही कंडिशन मध्ये क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी असू शकते, त्यामुळे ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात. तर त्यासाठी आपण यूज करतो. तर 5-6 युजेस व्हिटॅमिन K चे मी तुमच्याशी डिस्कस करतोय. त्यामध्ये डायटरी डिफिशियन्सी फार रेअर आहे. जर डायटरी डिफिशियन्सी असेल तर आपण व्हिटॅमिन K पॅरेंटली किंवा ओरली देऊ शकतो. 5 to 10 mg पर डे ओरल और पॅरेंटल व्हिटॅमिन K रॅपिडली करेक्ट द डिफेक्ट. प्रोलॉंग अँटीमायक्रोबियल थेरपी दिली तर अशा पेशंटमध्ये नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होऊन व्हिटॅमिन K2 बनणार नाही. त्यामुळं बॉडीला ज्या सोर्स पासून व्हिटॅमिन मिळतंय K, तर तो मिळणार नाही. त्यामुळं व्हिटॅमिन K डिफिशियन्सी येऊ शकते. त्या ट्रीट करण्यासाठीही आपण व्हिटॅमिन K ओरली किंवा पॅरेंटली त्या पेशंटमध्ये देऊ शकतो. तिसरं, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम, ह्या पेशंटमध्ये व्हिटॅमिन K आपण देतो. जर आपण व्हिटॅमिन K3 देणार आहोत तर काही प्रॉब्लेम नाही. जर K1 देणार असू तर बाईल सॉल्ट त्याच्या ऍब्सॉर्प्शनसाठी लागतात. त्यामुळे ओरली देताना आपण K3 यूज केलेला बेटर. पण जर K1 देत असू तर त्याच्याबरोबर बाईल सॉल्ट पण ऍड करणं गरजेचं आहे, किंवा K1 आपण इंट्रामस्क्युलरलीही देऊ शकतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आणि मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम मध्ये आपण ते यूज करतो. मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोमचे वेगवेगळे कारण असू शकतात, रिजनल इलियाटिस, स्प्रू, त्यात मी डिटेल जाणार नाही. लिव्हर डिसीज आहे एखाद्या पेशंटला, सिरोसिस झालेला आहे, व्हायरल हिपॅटायटिस झालेला आहे, तर लिव्हर डिसीजच्या पेशंटमध्ये ब्लिडिंग कधी कधी होऊ शकतं, कारण
सिरोसिसच्या पेशंटमध्ये किंवा व्हायरल हिपॅटायटिस झाल्यानंतर लिव्हर डॅमेज झाल्यामुळे हे क्लॉटिंग फॅक्टर कुठं बनतात, लिव्हर मध्ये बनतात. मग क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस होणार नाही, क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस होणार नाही. मग अशा पेशंटमध्ये व्हिटॅमिन के देऊन आपण इम्प्रुव्हमेंट बघू शकतो, परंतु रिस्पॉन्स हा पुअर असतो. कारण व्हिटॅमिन के जरी दिलं, जिथं फॅक्टर्स बनणार आहेत क्लॉटिंग फॅक्टर, तेच ऑर्गन डॅमेज झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर्स सिंथेसिस जी कमी झालेली आहे ती लिव्हर डॅमेज झालेली आहे. म्हणजे व्हिटॅमिन के त्या पेशंटमध्ये जास्त म्हणजे नॉर्मलही असू शकतं. बरोबर आहे. पण जर लिव्हर डॅमेज झाल्यामुळं बाईल सॉल्ट तयार नाही झाले, बाईल सॉल्टच्या डिफिशियन्सीमुळं व्हिटॅमिन केचं व्हिटॅमिन ऍब्सॉर्प्शन एफेक्ट होतंय. त्यामुळे जर ब्लिडिंग होत असेल तर मग आपण व्हिटॅमिन के देऊन त्याला रिस्पॉन्स येऊ शकतो. तर लिव्हर डिसीज मध्ये जनरली व्हिटॅमिन के ला रिस्पॉन्स पुअर असतो, कारण व्हिटॅमिन के देऊन पण जिथं क्लॉटिंग फॅक्टर होते तो ऑर्गन डॅमेज झालेला असतो. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. न्यू बॉर्न मध्ये क्लॉटिंग फॅक्टरची लेवल कमी असते, आणि जर प्रीमॅच्युअर बेबी असेल तर चान्सेस जास्त, म्हणजे चान्सेस अजून असतात क्लॉटिंग फॅक्टर डिफिशियन्सीचे, आणि त्यामुळं ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात. त्यामुळं त्यांना आपल्याला म्हणजे आफ्टर बर्थ लगेच व्हिटॅमिन के चे इंजेक्शन देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर त्यामध्ये व्हिटॅमिन के1 देतात का के3 देतात, तर त्याचा आन्सर आहे आपण व्हिटॅमिन के1 देतो. के3 का नाही देत, तर के3 बरोबर हिमोलायसिसची रिस्क असते. म्हणजे न्यूबॉर्न मध्ये आपण इंट्रामस्क्युलर जे इंजेक्शन देतो व्हिटॅमिन केचं, तर वी शुड प्रेफर्ड व्हिटॅमिन के1. के3 आपण अवॉइड केलं पाहिजे. के3 बरोबर साईड इफेक्ट जे आहे न्यूबॉर्न मध्ये ते आहेत हिमोलायसिस आणि कर्निक्टेरस, त्यामुळे के3 आपण अवॉइड केलं पाहिजे. ओके. तर 1 मिलीग्राम इंट्रामस्क्युलर व्हिटॅमिन के1 इंजेक्शन सून आफ्टर बर्थ इज रिकमेंडेड रुटीनली. ओके. काही फिजिशियन 5 ते 10 mg इंट्रामस्क्युलरली मदरला ते इंजेक्शन देतात 4 ते 12 तास डिलिव्हरीच्या आधी, पण रुटीनली आफ्टर बर्थ न्यूबॉर्न बेबीला देण्याचे जे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते जास्त प्रेफर केलं जातं. तर का आपण देतो, त्याचं रिझन काय आहे की लिव्हर तेवढं मॅच्युअर झालेलं नसतं, क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिसची कॅपॅसिटी कमी असते, आणि व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी असते. ओके. त्यामुळं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आपण त्याचं देतो. ओके. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, एखादा पेशंट वारफेरिनवर आहे आणि वारफेरिनचा ओव्हरडोस झाला, तर त्यासाठी अँटीडोट कोणता, हा फार महत्वाचा MCQ आहे. वारफेरिनचा जो अँटीडोट आहे तो व्हिटॅमिन के आहे. मी तुम्हाला सांगितलं वारफेरिन 2, 7, 9, 10 क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस इनहिबिट करतो, आणि 2, 7, 9, 10 च्या क्लॉटिंग फॅक्टरच्या सिंथेसिससाठी काय लागतं, व्हिटॅमिन के लागतं. त्यामुळं वारफेरिनचा जर ओव्हरडोस झाला आणि तुम्हाला अँटीडोट यूज करायचा असेल, तर त्यामध्ये आपण व्हिटॅमिन के वारफेरिनच्या ओव्हरडोस साठी देतो. MCQ. आणि यामध्ये के1 देणार की के3, तर के1 देणार, कारण हा प्रिपरेशन ऑफ चॉईस काय आहे, कारण फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन. के3 ला स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे. तर हा नेक्स्ट यूज आपण बघितलेला आहे. त्यानंतर काही पेशंट प्रोलॉंग सॅलिसायलेट थेरपीवर असतात. सॅलिसायलेट म्हणजे ऍस्पिरिन, आणि त्या पेशंटमध्ये हायपोप्रोथ्रोम्बिनेमिया होतं. हायपोप्रोथ्रोम्बिनेमिया, प्रोथ्रोम्बिनची लेवल कमी होतं. प्रोथ्रोम्बिन हा फॅक्टर 2 आहे,
आणि त्या पेशंटमध्येही आपण व्हिटॅमिन के प्रोफॅलेक्टिकली देऊ शकतो, ज्या पेशंटमध्ये आपण ऍस्पिरिन प्रोलॉंग पिरियडसाठी यूज करत असतो. कारण ऍस्पिरिनमुळे हायपोप्रोथ्रोम्बेनेमिया होऊ शकतं, ब्लिडिंगची रिस्क वाढू शकते. तर हे झाले 7 युजेस व्हिटॅमिन के शी रिलेटेड. समजले युजेस ऑफ व्हिटॅमिन के? इन्युमरेट तुम्हाला करता आले पाहिजे, 2 मार्कला जर आलं तर. येस सर. ओके. आता ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर जनरली सेफ आहे. ॲलर्जिक रिॲक्शन रेअर आहे. काही पेशंटमध्ये एनाफायलॅक्टोइड रिॲक्शन येऊ शकते. हिमोलायसिस हे व्हिटॅमिन के3 बरोबर जास्त आहे मेनॅडिओन बरोबर. आणि G6PD डिफिशियन्सी पेशंट असेल किंवा न्यूबॉर्न निओनेट्समध्ये हिमोलायसिसची रिस्क जास्त आहे. आणि हिमोलायसिस झाल्यामुळं कर्निक्टेरसही प्रेसिपिटेट होऊ शकतं. बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की व्हिटॅमिन के3 मेनॅडिओन हे आपण न्यूबॉर्न मध्ये अवॉइड केलं पाहिजे. ओके. अदर कोएग्युलंट्स मध्ये जे ड्रग्ज आहेत ते आपण जस्ट डिस्कस करूया. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीये. ओके. जस्ट तुम्हाला माहित पाहिजे म्हणून मी डिस्कस करत आहे ते. अदर कोएग्युलंट त्यामध्ये फायब्रिनोजन आहे. फायब्रिनोजन हा फॅक्टर 1 आहे. ओके. ओके. तर हिमोफिलियाच्या पेशंटमध्ये किंवा अँटी हिमोफिलिक ग्लोब्युलिन डिफिशियन्सीमध्ये ॲक्यूट फायब्रिनोजेनिक स्टेटमध्ये आपण हे यूज करतो. दुसरा आहे अँटी हिमोफिलिक फॅक्टर. अँटी हिमोफिलिक फॅक्टर हा फॅक्टर 8 आहे. तर हा कसा तयार करतात, तर जे ह्युमन प्लाझ्मा आहे, ओके, त्यापासून तो तयार करतात. फॅक्टर 8 सेपरेट करतात आणि हिमोफिलिया एच्या पेशंटला म्हणजे ज्यांना अँटी हिमोफिलिक ग्लोब्युलिन डिफिशियन्सी आहे, हा फॅक्टर 8 आहे, त्याच्यामध्ये अँटी हिमोफिलिक फॅक्टर पण आपण यूज करू शकतो. डेस्मोप्रेसिन हा ड्रग फॅक्टर 8 आणि व्होल्विलब्रँड फॅक्टर रिलीज करून ऍक्ट होतो आणि कोएग्युलेशन सिस्टीम ऍक्टिव्हेट करतो. हायड्रेनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन हे कॅपिलरी फ्रॅजिलिटी कमी करतो. रॉ सरफेस पासून ओझिंग कंट्रोल करतो. मायक्रोवेसल मधलं ब्लिडिंग हे कमी करतो. त्यामुळे हा ड्रग इपिस्टॅक्सिस, हिमॅच्युरिया, सेकंडरी हिमोरेज फ्रॉम वुंड्स या पॉइंट ऑफ व्ह्यू ॲड्रेनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन यूज होतो. रुटीन हे कॅपिलरी ब्लिडिंग कमी करतो ड्रग. अलॉंग विथ व्हिटॅमिन सी आपण तोही देतो. इथामसाइलेट सुद्धा कॅपिलरी ब्लिडिंग कमी करतो. जनरली हा ड्रग प्लेटलेट ॲडेजनशी रिलेटेड जे ॲबनॉर्मॅलिटीज आहे ते करेक्ट करतो. आणि इथामसाइलेट काही कंडिशन्स मध्ये यूज होतो, जसं प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ कॅपिलरी ब्लिडिंग इन मिनोरेजिया, आफ्टर ॲबॉर्शन, इपिस्टॅक्सिस, मलिना म्हणजे जे स्टूलमध्ये ब्लड येतं, हिमॅच्युरिया आफ्टर ट्रूथ एक्स्ट्रॅक्शन, पण त्याची इफिकेसी डाऊटफुल आहे. इथामसाइलेट ड्रग ऐकलंय तुम्ही? इथामसाइलेट ऐकलाय सर. ओके. तर काही ब्लिडिंग कंडिशन्स मध्ये त्याचे यूज लक्षात ठेवा. त्याचं मेकॅनिझम पण क्लिअर नाही, पण काही कंडिशन मध्ये ते यूज होतो. ओके. इथामसाइलेट. ठीक आहे. आता लोकल हिमोस्टॅटिक्स काय आहे ते आपण पाहणार आहोत. हे पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये. लोकल हिमोस्टॅटिक्स, लोकल हिमोस्टॅटिक्सला स्टेप्टिक्स असं म्हणतात. जे लोकल ब्लिडिंग होती ती कमी करण्यासाठी हे वापरतात. ओके. म्हणजे टूथ सॉकेट मध्ये किंवा ॲब्रेजन झालंय, तिथलं ब्लिडिंग होत आहे, तर त्यासाठी. तर स्टेप्टिकचे एक्झाम्पल काय आहे?
ऍब्सॉर्बेबल मटेरियल लाईक फायब्रिन, तो ह्युमन प्लाझ्मा पासून बनवलेला असतो आणि ड्राय फॉर्म मध्ये असतो, शीट किंवा फोम. तर आपल्याला जसं पाहिजे तेवढ्या आकाराचं शीट आपण यूज करू शकतो कट करून. जिलेटिन फोम असतं. त्यानंतर ऑक्सिडाइज सेल्युलोज असतो. तर जिथं ब्लिडिंग होत आहे तिथं आपण ठेवल्याने कोएग्युलेशन प्रोसेस ऍक्टिव्हेट होते. थ्रोम्बिन जे आहे ऍक्टिव्ह फॅक्टर 2A आहे. तर हे बोव्हाईन प्लाझ्मा पासून ऑब्टेन होतो. ड्राय पावडर किंवा फ्रिशली प्रिपेअर्ड सोल्युशन आपण यूज करतो. ओके, ब्लिडिंग सरफेसवर ते अप्लाय करतो. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर जे आहे त्यात आपण ॲड्रेनालिन यूज करतो, जसं आपण बघितलं एपिस्टॅक्सिस मध्ये ॲड्रेनालिनचा यूज. ओके, कॉटन गॉज सोक इन ॲड्रेनालिन आपण नोज मध्ये आपण एपिस्टॅक्सिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अप्लाय करतो. तसंच टूथ सॉकेट मध्येही ठेवलं आपण, जिथं आपण टूथ एक्स्ट्रॅक्ट केलाय, तर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर इफेक्ट येऊन ब्लिडिंग कमी होणार. ओके, टॅनिक ऍसिड किंवा मेटॅलिक स्टार्च एस्ट्रिंजन म्हणून आपण यूज करतो. एस्ट्रिंजन म्हणजे काय की जे असे हे असे सबस्टन्स असतात ते अप्लाय केल्याने सरफेस प्रोटीन प्रेसिपिटेट होतात आणि ब्लिडिंग कम्स किंवा बिल्डिंग प्लाइल्स मध्ये हे एस्ट्रिंजन आपण यूज करतो, टॅनिक ऍसिड एस्ट्रिंजन. ते झाले लोकल हिमोस्टॅटिक्स, त्याला सेप्टिक्स असं म्हणतात, म्हणजे लोकल ब्लिडिंग कमी करण्यासाठी ते लोकली अप्लाय करणारे कोएग्युलंट्स. ओके, तर ते पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. आता जो महत्वाचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, अँटीकोएग्युलंट्स. तर जे क्लासिफिकेशन अँटीकोएग्युलंट्स आहे ते कशावर बेस्ड आहे ते पहा. दोन ग्रुपमध्ये अँटीकोएग्युलंट्स डिवाइड केलेले आहेत, इन व्हायवो अँटीकोएग्युलंट्स आणि इन विट्रो अँटीकोएग्युलंट्स. इन व्हायवो अँटीकोएग्युलंट्स म्हणजे जे ड्रग अँटीकोएग्युलंट इफेक्ट आपल्या शरीरात दाखवतात, आणि इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट म्हणजे बॉडी आपली बाहेर अँटीकोएग्युलंट इफेक्ट दाखवतात. म्हणजे आता समजा आपण ब्लड ट्रान्सफ्युजन साठी बॅग यूज करतो, त्या बॅग मध्ये आपण अँटीकोएग्युलंट यूज करतो क्लॉट होऊ नये म्हणून, त्याला इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट असं म्हणतात. किंवा ब्लड टेस्टिंग साठी आपण ब्लड घेतो, बरोबर आहे, वेगवेगळ्या बल्ब मध्ये. ते बल्ब मध्ये जर ब्लड घेतलं तर क्लॉट होऊ शकतं, मग त्यामध्ये अँटीकोएग्युलंट असतं. तर त्या अँटीकोएग्युलंट जे आपण यूज करतो बाहेर बॅग मध्ये किंवा बल्ब मध्ये, तर ते इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट आहे. तर इन व्हायवो आणि इन व्हिट्रो असे दोन ग्रुप आहेत. इन व्हायवो मध्ये कसं यूज करतात त्याच्यानुसार दोन ग्रुप पडले, पॅरेंटल अँटीकोएग्युलंट आणि ओरल अँटीकोएग्युलंट. पॅरेंटल म्हणजे आपण ते ओरली यूज करत नाही, मेनली आपण पॅरेंटल रूटनी यूज करतो, सबक्युटॅनस रूटनी. ओके, तर त्यात कोणते आहेत, आयव्ही काही यूज करतात, तर पॅरेंटल अँटीकोएग्युलंट कोणते आहे, ओरल कोणते आहेत, हे इन व्हायवोचे दोन ग्रुप आहे, पॅरेंटल आणि ओरल. तर तुम्ही जो लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन सांगितलंय, हे पॅरेंटल अँटीकोएग्युलंट आहे. आणि वारफेरिन नावाचा जो ड्रग आहे तो ओरल अँटीकोएग्युलंट. ऍटलिस्ट इतकं तर तुम्हाला माहित पाहिजे. अँटीकोएग्युलंट मध्ये पॅरेंटल अँटीकोएग्युलंट विचारलं तर तुमच्या माइंड मध्ये हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आलं पाहिजे. ओरल अँटीकोएग्युलंट विचारलं तर तुमच्या माइंड मध्ये लगेच वारफेरिन आला पाहिजे. ओके, पण त्याच्या व्यतिरिक्त हे अँटीकोएग्युलंट मध्ये खूप सारे ड्रग आता मार्केटमध्ये आहेत, ते तुम्हाला माहित पाहिजे. आता लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन एक नाव आहे, त्याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे, तेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे क्लासिफिकेशन अँटीकोएग्युलंट मधला महत्वाचा पार्ट जो आहे तो क्लासिफिकेशन आहे. ते तुम्हाला निवड ड्रग तुमच्या परिचयाचे नसल्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला डिफिकल्ट जाऊ शकतात, त्यामुळे ते पाठ करायला तुम्हाला पाहिजे. तर पॅरेंटल अँटीकोएग्युलंट मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आहे. तर इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आणि डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर्स मध्ये कोणते ड्रग आहे, हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, आणि अजून दोन ड्रग आहे, फोंडापॅरिनुक्स आणि डेनापॅरॉइड. फोंडापॅरिनुक्स तुम्ही ऐकलं असेल, काही ठिकाणी लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनच्या ऐवजी फोंडापॅरिनुक्स पण यूज केलं जातं.
तर हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, फोंडा पॅरोनुक्स, ओके, फोंडा पॅरोनुक्स आणि डॅनापॅरॉइड हे सगळे ड्रग इनडायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर आहेत आणि पॅरेंटल अँटीकोएग्युलंट मध्ये ते येतात. ओके. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स पण तुम्हाला माहित पाहिजे. ऍटलिस्ट 2 नावं तरी माहित पाहिजे. त्यामध्ये काय काय येतं तर एनोक्झॅपॅरिन, डाल्टीपॅरिन, रेव्हिपॅरिन, नॅड्रोपॅरिन, पॅरानापॅरिन, ॲड्रेपॅरिन हे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे एक्झाम्पल आहे. तर यात एनोक्झॅपॅरिन आणि डाल्टेपॅरिन ऍटलीस्ट 2 नावं तुम्ही लक्षात ठेवा. मोर दॅन इनफ आहे. 2 पेक्षा जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. तर हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, त्यामध्ये एनोक्झॅपॅरिन आणि डाल्टीपॅरिन येतं आणि त्यानंतर फोंडा पॅरोनुक्स आणि डॅनापॅरॉइड. ओके. तर फोंडा पॅरोनुक्स ऐकलंय नाव तुम्ही? नाही सर. नाही. ओके. तर लो मॉलिक्युलर वेटच्या ऐवजी फोंडा पॅरोनुक्स पण अवेलेबल आहे. सबक्युटॅनियसलीच यूज होतं आणि 0.6 ml हे आहे, 7.5 mg आहे. ओके. तर 0.6 ml आपण देतो. तर सबक्युटॅनियसली कॉमनली यूज होतो. ओके. ठीक आहे. आणि इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर हा एक ग्रुप आहे आणि डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर म्हणजे तुम्हाला जे पॅरेंटल अँटीकोएग्युलंट माहित आहे, हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन हे इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आहे. आणि डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर मध्ये कोणते ड्रग आहे त्यामध्ये ऍटलिस्ट तुम्हाला अर्गॅट्रोबॅन माहित पाहिजे. रिसेंटली आता तो यूज केला जातोय डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. त्यामध्ये लेपिरुडिन आहे, देसिरुडिन आहे, बिव्हॅलिरुडिन आहे. लेपिरुडिन, देसिरुडिन, बिव्हॅलिरुडिन हे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आहे. लेपिरुडिन, देसिरुडिन, बिव्हॅलिरुडिन आणि अर्गॅट्रोबॅन त्यातलं 1 ते 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. अर्गॅट्रोबॅन ठेवलं लक्षात तरी चालेल एक. ठीक आहे. हे झालं पॅरेंटल अँटीकोएग्युलंट. तर थोडक्यात काय पॅरेंटल अँटीकोएग्युलंटचे 2 ग्रुप आहे, इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आणि डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर मध्ये हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, फोंडा पॅरोनुक्स, डॅनापॅरॉइड हे ड्रग येतात. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे एक्झाम्पल खूप सारे आहेत. ऍटलिस्ट तुम्ही 2 नावं लक्षात ठेवा, एनोक्झॅपॅरिन, डाल्टेपॅरिन. पॅरेंटल अँटीकोएग्युलंट मध्ये दुसरा जो ग्रुप आहे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर, त्यामध्ये अर्गॅट्रोबॅन आहे. नंतर 3 ड्रग जे आहे त्याचे स्पेलिंग सारखे एंड होतात, लेपिरुडिन, देसिरुडिन, बिव्हॅलिरुडिन सगळ्यांचे स्पेलिंग रुडिननी एंड होत आहेत. तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाऊ शकतं. त्यानंतर ओरल अँटीकोएग्युलंट जे आहेत त्यामध्ये तुम्हाला एक ड्रग सर्वांनाच माहिती आहे, वॉरफेरिन. पण यात व्यतिरिक्तही खूप सारे ड्रग आहेत ओरल अँटीकोएग्युलंट मध्ये. तर त्यामध्ये कोणते आहेत तर ओरल अँटीकोएग्युलंट मध्ये व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट आहेत जे 2, 7, 9, 10 क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस इनहिबिट करून ऍक्ट होतात. व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट कोणते आहे याच्यामध्ये तर हे जर केमिकल ग्रुप लक्षात नसेल राहत, काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आणि इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह तुम्ही फक्त नावं लिहू शकतात. तर व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट मध्ये काउमेरिन डेरिव्हेटिव्ह मध्ये वॉरफेरिन आहे, बिस हायड्रॉक्सी काउमेरिन आहे, ऍसिनो काउमेरॉल आहे आणि इथिल बिस काउमे ऍसिटेट आहे. आता हे नावं लक्षात ठेवायला अवघड आहे. काउमेरिन डेरिव्हेटिव्ह मध्ये वॉरफेरिन आहे, बिस हायड्रॉक्सी काउमेरिन आहे, ऍसिनो काउमेरॉल आहे आणि इथिल बिस काउमे ऍसिटेट आहे. तर ऍटलीस्ट 2 नावं लक्षात ठेवा किंवा ऍटलीस्ट वॉरफेरिन जरी लक्षात राहिलं तर मोर दॅन इनफ आहे. वॉरफेरिन आणि बिस हायड्रॉक्सी काउमेरिन डायक्युमॅरॉल. ओके. 1 ते 2 नावं लक्षात ठेवायचं ट्राय करा. इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह मध्ये फेनिन डायोन आहे, तो एवढा कॉमनली यूज होत नाही. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जे 2 ग्रुप आहे त्या ग्रुपचे नावं आले पाहिजे आणि त्यातला एक ड्रग आला पाहिजे. तर यामध्ये
डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटर आहे. डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटर मध्ये रिव्हारोक्सॅबॅन आणि एपिक्सॅबॅन आहे. रिव्हारोक्सॅबॅन आणि एपिक्सॅबॅन आहे. रिव्हारोक्सॅबॅन आणि एपिक्सॅबॅन आहे. आणि लास्ट जो आहे ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटर, याच्यामध्ये डॅबिगेट्रान इटाक्झिलेट हा ड्रग येतो. प्रॅडॅक्झा म्हणून टॅबलेट येते, त्यात डॅबिगेट्रान इटेक्झाइलेट हा ड्रग येतो. तर ओरल अँटीकॉएग्युलंट मध्ये व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट मध्ये काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आणि इंडॅनडायोन डेरिव्हेटिव्ह आहेत. काउमेरिन डेरिव्हेटिव्ह मध्ये वारफेरिन, डायक्युमॅरॉल म्हणजेच बिस हायड्रॉक्झी काउमेरिन असे ड्रग आहेत. इंडॅनडायोन डेरिव्हेटिव्ह मध्ये फेनिनडायोन आहे. हे व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट आहेत. ते 2, 7, 9, 10 क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस इनहिबिट करतात. त्या व्यतिरिक्त आता रिसेंटली ओरल अँटीकोएग्युलंट मध्ये अजून 2 ग्रुप ऍड झालेले आहेत, जे डायरेक्ट क्लॉटिंग फॅक्टर इनहिबिट करतात. काही ड्रग असे आहेत जे फॅक्टर 10A इनहिबिट करतात. काही ड्रग असे आहेत जे फॅक्टर 2A इनहिबिट करतात. फॅक्टर 2A म्हणजेच थ्रोम्बिन. मग डायरेक्ट फॅक्टर 10A इनहिबिटर जे आहे त्यात रिव्हारोक्सॅबॅन आणि एपिक्सॅबॅन आहे. रिव्हारोक्सॅबॅन आणि एपिक्सॅबॅन. आणि ओरली जे 2A फॅक्टर डायरेक्ट इनहिबिट करणारा ड्रग आहे, म्हणजे ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर जो आहे, पॅरेंटल मध्ये आपण पाहिले लेपिरुडिन, डेसिरुडिन, बिव्हॅलिरुडिन, आर्गॅट्रोबॅन, ते पॅरेंटली डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर आहे. ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर मध्ये डॅबिगेट्रान इटाक्झिलेट हा ड्रग येतो. तर हे झाले ओरल अँटीकोएग्युलंट. त्यानंतर इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय की हिपॅरिन हा असा ड्रग आहे, तो इन व्हायवो अँटीकोएग्युलंट म्हणून पण यूज होतो आणि इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट म्हणून पण यूज होतो. 100 ml ब्लड क्लॉटिंग प्रिव्हेंट करायचं असेल तर 150 युनिट हिपॅरिन आपण यूज करतो. आणि दुसरे इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट जे आहेत त्यात कॅल्शियम कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे. मग सोडियम सायट्रेट आहे, सायट्रेट बल्ब म्हणतो आपण. सोडियम ऑक्झॅलेट आहे, ऑक्झॅलेट बल्ब. ओके, तो सोडियम सायट्रेट, सोडियम ऑक्झॅलेट आपण यूज करतो. तर सोडियम सायट्रेट जनरली ब्लड बॅग मध्ये आपण तो सोडियम सायट्रेट यूज करतो. 350 ml ब्लड जे आहे ते आपण जे बॅग मध्ये घेतो ब्लड ट्रान्सफ्युजन पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यात क्लॉटिंग होऊ नये म्हणून आपण 1.65 ग्रॅम सोडियम सायट्रेट ते यूज करतो टू कीप द ब्लड इन फ्लुइड स्टेट फॉर ट्रान्सफ्युजन. सोडियम ऑक्झॅलेट जे इन्व्हेस्टिगेशन साठी ब्लड घेतात ते फ्लुइड स्टेट मध्ये राहण्यासाठी 10 मिलीग्रॅम यूज करतो 1 ml ब्लड साठी. त्याचप्रमाणे सोडियम इडिटेट आहे, इडिटेट बल्ब म्हणतो आपण, 2 मिलीग्रॅम आपण यूज करतो 1 ml ब्लड साठी. तर ब्लड इन्व्हेस्टिगेशन साठी सोडियम ऑक्झॅलेट आणि सोडियम इडिटेट यूज केला जातो. तर हे इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट आहे. तर हिपॅरिन इन व्हायवो पण आहे आणि इन व्हिट्रो पण आहे, बरोबर आहे. तर कधी कधी एक्झाम मध्ये इन व्हायवो लक्षात राहतात लिहायला, इन व्हिट्रो तुम्ही विसरतात. तर क्लासिफिकेशन कशावर बेस आहे ते एक तुमच्या माइंड मध्ये आलं तर तुम्ही ऍटलिस्ट एक क्लासिफिकेशन चे मेन हेडिंग लिहिले तर त्यात मग ड्रग लिहायला सोपं जातं. समजलं अँटीकोएग्युलंटचं क्लासिफिकेशन? Yes, sir. आता याच्यामध्ये थोडे एक्झाम्पल्स खूप आहेत, तुम्ही ते पाठ करा. नवीन जे ड्रग आहेत ते पाठ करा. तुम्ही पाठ केल्यानंतर 2-4 वेळा रिवाइज केलं ना ते लक्षात राहील.
नवीन जे ड्रग आहेत. त्यामुळं क्लासिफिकेशन फार महत्वाचं आहे. लॉंग क्वेश्चन पासिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्वाचा सपोर्टिंग तुम्हाला क्लासिफिकेशनच राहणार आहे. तुम्ही बाकी गोष्टी लिहू शकता, युजेस लिहू शकता, मेकॅनिझम लिहू शकता, तुम्हाला ड्रगची नावं माहीत आहेत. फक्त ते क्लासिफिकेशन तुम्हाला पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. ते पाठ तुम्ही कराच. ओके. आता लॉंग क्वेश्चन मध्ये एक तर पॅरेंटल अँटीकोएग्युलंट हिपॅरिन विचारू शकतात किंवा ओरल अँटीकोएग्युलंट वारफेरिन विचारू शकतात. काय विचारलं ते लक्षात घ्या. कधी कधी हिपॅरिन विचारलेलं असतं, वारफेरिन लिहिलं जातं, वारफेरिन विचारलेलं असतं, हिपॅरिन लिहिलेलं जातं. तर त्यामध्ये गफलत झाली नाही पाहिजे. आता हिपॅरिन डिटेलमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला 2-3 व्हिडिओज टाकलेले आहेत, त्यामध्ये डिटेल आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे, मेकॅनिझम मध्ये काय महत्वाचं आहे, मेकॅनिझम पण डिटेलमध्ये आपण त्याच्यात डिस्कस केलेली आहे मी. परंतु एक्झाम मध्ये इतकी डिटेल मेकॅनिझम लिहिणं शक्यच नाहीये. म्हणजे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे ते, परंतु सगळं लिहिता नाही येत. बरोबर आहे. मग त्यातलं काय माहित पाहिजे ते मी पहिले तुम्हाला सांगणार आहे आणि मग ती मेकॅनिझम पण डिस्कस करणार आहे. तर हिपॅरिन हा असा ड्रग आहे जो मेडिकल स्टुडंटने डिस्कवर केला मॅकलिन नावाच्या 1916 मध्ये. आणि त्याला नंतर त्या नाव जे हिपॅरिन दिलंय तो होवेल आणि होल्डने दिलंय, कारण तो लिव्हर मधून पहिले एक्स्ट्रॅक्ट केला गेला. ओके. त्यामुळे नाव हिपॅरिन आलेलं आहे. तर हे हिपॅरिन हे कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू कसं ऑप्टेंड होतं ते आपण पाहणार आहे. तर हे हाय मॉलिक्युलर वेट म्युकोपॉलिसॅकराइड आहे हिपॅरिन. तर पहिले तो लिव्हर मधून डिस्कवर झाला. ऍक्च्युली तो खूप साऱ्या मास सेल मध्ये प्रेझेंट असतो. लिव्हर, लंग्स, इंटेस्टायनल म्युकोजा ज्यामध्ये जे मास सेल आहे त्यात तो हिपॅरिन प्रेझेंट असतो. आणि हा एक हाय मॉलिक्युलर वेट म्युकोपॉलिसॅकराइड आहे. वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ते एक हिपॅरिन आहे. त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्जेस आहेत. ह्या गोष्टी काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणी विचारणार नाही. काय विचारले की कसा ऑप्टेंड होतो. So it is one of the drug which is obtained from plant source. Insulin नंतर हे एक ड्रग लक्षात ठेवायचं. How it is obtained? It is obtained from ox lungs or pig intestinal mucosa. जे ड्रग अॅनिमल सोर्स पासून ऑप्टेन होतात त्यांच्याबरोबर एक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला मेन्शनच करायचा असतो, तो म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. कारण हा अॅनिमल पासून ऑप्टेन केलाय. अदर प्रोटीन्स त्यात असू शकतात, त्यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट. सो कमर्शियली अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन इज प्रोड्यूस फ्रॉम ऑक्स लंग किंवा पिग इंटेस्टायनल म्युकोजा. ठीक आहे. आता हिपॅरिन मध्ये दोन पार्ट आहे. एक हिपॅरिन मॉलिक्यूलला अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन म्हणतात आणि लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, त्यामध्ये काही पार्ट फ्रॅक्शनेटेड हिपॅरिन आहे. तो अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन पासून तो ऑब्टेन केलेला आहे. त्याचं मॉलिक्युलर वेट कमी असतं. ओके. तर केमिस्ट्रीमध्ये इट इज ए पॉलिमर्स ऑफ टू सल्फेटेड डायसायकराइड. काही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. ओके. आता हिपॅरिनला अँटीकोएग्युलंट इफेक्ट कसा आहे, तर मेकॅनिझम मध्ये तर तुम्हाला आता सांगितलंय की इट इज अ इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. कसं इनिबिट होतं ते मी तुम्हाला म्हणजे कोएग्युलेशन कॅस्केड कसं इनिबिट होतं, अँटीकोएग्युलंट इफेक्ट कसा येतो. तर थोडक्यात काय आहे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हिपॅरिन ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर इनिबिट करतो. हिपॅरिन ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर इनिबिट करतो. कोणत्या पाथवेचे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर इनिबिट करतो? इंट्रेन्सिक पाथवे, एक्सट्रेन्सिक पाथवे, कॉमन पाथवे. तर नेक्स्ट लाईन तुमच्या माइंड मध्ये ठेवायची की हिपॅरिन इनहिबिट्स activated clotting factors of intrinsic and common pathway. Heparin inhibits activated clotting factor of intrinsic and common pathway. मग इंट्रेन्सिक आणि कॉमन पॅथवेचे ऍक्टिव्हेटेड फॅक्टर इनहिबिट झाले तर शेवटी काय नाही होणार, फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होणार नाही. आणि फायब्रिन नाही बनलं
तर क्लॉट बनणार नाही, थ्रोम्बस एक्सटेंड होणार नाही. लक्षात आलं? तर ही मेकॅनिझम हिपॅरिनची आहे, सोप्या भाषेत सांगितलं गेलं तर. आता हे कसं होतं हे तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. तर यामध्ये हिपॅरिन जो आहे हे तुम्हाला मी सांगितलं की इट इनहिबिट्स ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर ऑफ इंट्रेन्सिक अँड कॉमन पाथवे. मग इंट्रेन्सिक आणि कॉमन पाथवेचे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर हिपॅरिन इनहिबिट करतो. म्हणजे कोणते फॅक्टर इनहिबिट करतो? ओके, असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं आहे, हिपॅरिन इनहिबिट 9A, 10A, 11A, 12A, 13A and 2A. बरोबर आहे? कोणते ऍक्टिव्हेटेड फॅक्टर हिपॅरिन इनहिबिट करतो? 9 to 13A, ओके, आणि 2A. ओके, 9 to 13A and 2A. हे पहा इथं दिलंय 9A, 10A, 11A, 12A, 13A आणि 2A. सिक्वेन्स थोडी वेगळी आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, कोणते ऍक्टिव्हेटेड फॅक्टर इनिबिट होतं रोमन मध्ये लिहायचंय. मी आपल्या रोमन मध्ये नाही मेन्शन करत इथं आता लिहिताना 9 to 13A आणि 2A हे क्लॉटिंग ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर हिपॅरिन इनहिबिट करतो किंवा इनऍक्टिव्हेट करतो. बरोबर आहे? परंतु तो 7A इनहिबिट नाही करत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 7A हा कोणत्या पाथवेशी रिलेटेड आहे? एक्सटेन्सिक पाथवेशी रिलेटेड आहे. बरोबर आहे? ओके, कोणकोणते फॅक्टर्स इनहिबिट करतो हिपॅरिन? सांगा बरं, कोणते फॅक्टर इनहिबिट करतो हिपॅरिन? 9 to 13A आणि 2A. 13 2 हा, आणि लिहिताना रोमन मध्ये लिहायचं आणि ऍक्टिव्ह फॉर्म व्हायचा 9A, 10A, 11A, 12A, 13A. यापैकी अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन जर तुम्हाला कोणी विचारलं, अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन कोणते फॅक्टर इनहिबिट करतो, हे करणार आहे, त्यातल्या त्यात स्पेसिफिकली कोणते करतो, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 10A आणि 2A. मॅक्झिमम कोणते करतो? 10A आणि 2A. त्यामुळे मी सिक्वेन्स बघा, तुम्हाला म्हटलं मी सिक्वेन्स मध्ये लिहिलेलं नाही इथं. बरोबर आहे? हे सिक्वेन्स मध्ये नाही लिहिलेलं, जे महत्वाचे करतो ते पहिले लिहिलेले आहे. पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी 9 to 13A आणि 2A लक्षात ठेवायला सोपं जातं, म्हणून मी ते सांगितलं. पण मुख्यतः कोणतं करतो? पहिले दोन, 10A आणि 2A. बरोबर आहे? MCQ होतो, कोणता फॅक्टर हिपॅरिन इनहिबिट करत नाही, त्यामध्ये तुम्हाला पाहायचा आहे 7A. 7A हा एक्सटेन्सिक पाथवेचा आहे, तो इनहिबिट होत नाही हिपॅरिन कडून. आता लक्षात घ्या, हिपॅरिन हा डायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट नाही, हे इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे. तर कसा ऍक्ट होतो हिपॅरिन? लक्षात आलं? तर हिपॅरिन हे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर कसे इनहिबिट करतो? तर एक लक्षात घ्या, आता फिजिओलॉजी पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जसं आपल्या शरीरामध्ये क्लॉटिंग फॅक्टर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर कोएग्युलेशन सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन क्लॉटिंग होतं. ओके, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये काही अँटीकोएग्युलंट्स पण प्रेझेंट असतात. ओके, अँटीकोएग्युलंट्स, त्यामध्ये अँटीथ्रोम्बिन 3 आहे. कोणता आहे? अँटीथ्रोम्बिन 3. अँटीथ्रोम्बिन 3 आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याला काय ऍक्शन आहे? अँटीकोएग्युलंट. काय ऍक्शन आहे? अँटीकोएग्युलंट. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अँटीथ्रोम्बिन 3 प्रेझेंट आहे आणि त्याला कोणती इफेक्ट आहे? कोणता इफेक्ट आहे? अँटीकोएग्युलंट इफेक्ट आहे. लक्षात आलं?
हिपेरिन काय करतो, म्हणजे थोडक्यात काय, आपल्या शरीरामध्ये जो अँटीथ्रोम्बिन 3 आहे हा ह्या ऍक्टिव्हेटेड फॅक्टरला इनऍक्टिव्ह करत असतो. ह्या ऍक्टिव्हेटेड फॅक्टरला इनऍक्टिव्ह करत असतो. तर अँटीथ्रोम्बिन 3 जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, एक मिनिट हा. हॅलो, आवाज येतोय? येस सर. हा, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हिपॅरिन कसं कार्य करतो, तो इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे. तर आपल्या शरीरामध्ये अँटीथ्रोम्बिन 3 नावाचा जो सबस्टन्स आहे तो हे इंट्रेन्सिक आणि कॉमन पाथवेचे क्लॉटिंग फॅक्टर इनऍक्टिव्हेट करत असतो, ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर. ओके, म्हणजे अँटीथ्रोम्बिन 3 आपल्या शरीरामध्ये आहे, तो जे कोएग्युलेशन पाथवेमध्ये ऍक्टिव्हेटेड फॅक्टर बनतात कॉमन आणि इंट्रेन्सिक पाथवेची, तो इनिबिट करतो. म्हणजे अँटीथ्रोम्बिन 3 हा 9A, 10A, 11A, 12A, 13A आणि 2A ला इनिबिट करत असतो आणि त्यामुळे अँटीकोएग्युलंट जो इफेक्ट आहे अँटीथ्रोम्बिन 3 चा येत असतो. परंतु अँटीथ्रोम्बिन 3 हा स्लो ऍक्टिंग आहे, आपल्या शरीरात जो रिलीज होतोय. तर हिपॅरिन काय करतो, हिपॅरिन डायरेक्टली जाऊन ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर इनहिबिट नाही करत. म्हणजे हिपॅरिन एकटा ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टरला इनहिबिट करू शकत नाही. हिपॅरिन काय करतो, अँटीथ्रोम्बिन 3 जो काम करत असतो आपल्या बॉडीमध्ये त्याचं काम फास्ट करतो. हिपॅरिन increases activity of antithrombin 3 by 1000 fold. बरोबर आहे? ओके, हिपॅरिन increases activity of antithrombin 3 by 1000 fold आणि त्यामुळं हे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर फास्ट इनऍक्टिव्हेट होत आहे इन प्रेझेन्स ऑफ हिपॅरिन. म्हणजे जे नॉर्मल आपल्या बॉडीमध्ये अँटीथ्रोम्बिन 3 जे काम करत होता त्या अँटीथ्रोम्बिनचं काम इन प्रेझेन्स ऑफ हिपॅरिन 1000 फोल्ड वाढलं. म्हणजे हिपॅरिन डायरेक्टली जाऊन ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टरला इनहिबिट करतोय का? नाही. कोणाच्या माध्यमातून करतोय? कोणाच्या माध्यमातून करतोय? हिपॅरिन अँटीथ्रोम्बिन 3. अँटीथ्रोम्बिन 3. अँटीथ्रोम्बिन 3 म्हणून त्याला इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट म्हणतात, इनडायरेक्टली ऍक्टिंग थ्रोम्बिन इनिबिटर म्हणतात. म्हणजे त्याच्या ऍक्शनसाठी अँटीथ्रोम्बिन 3 ची गरज आहे. बरोबर आहे? तर तुम्हाला 2 लाईन मध्ये जर लिहायचे झाली मेकॅनिझम मध्ये, तर हिपॅरिन acts by activating plasma antithrombin 3. Okay, heparin acts indirectly by activating plasma antithrombin 3 आणि हिपॅरिन अँटीथ्रोम्बिन 3 ला बाइंड होतो आणि हे कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर इनऍक्टिव्हेट करतात. ओके, बरोबर आहे? म्हणजे थोडक्यात काय, हिपॅरिन इनहिबिट्स activated clotting factors 9 to 13A and 2A by increasing activity of antithrombin 3 by 1000 fold. आणि त्यातल्या त्यात 2A आणि 10A इनिबिशन अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन करतो. अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन कोणते 2 फॅक्टर इनिबिट करतो? मेनली 10A and 2. हा, आता हिपॅरिन आणि वारफेरिनच्या ऍक्शन मध्ये फास्ट ऍक्टिंग कोणता आहे? तर हिपॅरिन आहे. का फास्ट ऍक्टिंग आहे? कारण तो ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टरला डायरेक्टली इनऍक्टिव्हेट करतोय आणि ते इनऍक्टिव्हेट झालं तर कोएग्युलेशन सिस्टीम जी आहे ती कार्यरत नाही राहणार. बरोबर आहे? आणि इमिजिएट अँटीकोएग्युलंट इफेक्ट येणार आहे. जर आपण वारफेरिन यूज केलं तर वारफेरिन 2, 7, 9, 10 क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस इनिबिट करतात. जे क्लॉटिंग फॅक्टर ऑलरेडी बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्यावर त्यांची काही ऍक्शन नाही. ते जोपर्यंत बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत तोपर्यंत कोएग्युलंट इफेक्ट येणारच आहे त्या फॅक्टरमुळे.
मग वारफेरिनची ऍक्शन येण्यासाठी काही वेळ लागतो, 2 ते 3 दिवस जातात. म्हणजे वारफेरिन हा स्लो ऍक्टिंग आहे. मग इमर्जन्सी मध्ये अँटीकोएग्युलंट इफेक्ट येण्यासाठी दोघांपैकी चांगला कोणता आहे? हिपेरिन आहे का वारफेरिन आहे? हिपेरिन. हिपेरिन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे? तर ठीक आहे. हिपेरिन हा इन व्हायव्हो अँटीकोएग्युलंट आहे, इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट आहे आणि तो इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे आणि इट ऍक्ट्स बाय ऍक्टिव्हेटिंग अँटी थ्रोम्बिन 3 and it inhibits activated clotting factor 9A, 10A, 11A, 12A, 13A and 2A and especially inhibit 10A and 2A. हे लक्षात ठेवायचं, 10A आणि 2A. पुढं मी लो मॉलिक्युलर वेट हिपेरिन डिस्कस करेल, तो कोणते फॅक्टर इनिबिट करतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. फोंडापॅरिनोक्स कोणता फॅक्टर मेनली इनिबिट करतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण नंतर डिस्कस करूया. मोस्टली आज आपण दुपारी 3 ते 5 मध्ये डिस्कस करूया अँटीकोएग्युलंट, म्हणजे आपला तो टॉपिक कव्हर होईल. अँटीकोएग्युलंट पॉईंट ऑफ व्ह्यू लॉंग क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे, त्यामुळं तुम्हाला अँटीकोएग्युलंट चांगला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मेकॅनिझम ऍटलिस्ट बेसिक तर लक्षात आलं हिपेरिनचं. मेकॅनिझम मध्ये काय लिहायचं आहे? येस सर. ओके. म्हणजे परत तुम्हाला वाचायची गरज नाही पडली पाहिजे, हे माइंड मध्ये फिक्स झालं पाहिजे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी त्या गोष्टीवर भर देतो जे वर्ड तुमच्या आन्सर मध्ये आले पाहिजे. डिटेल मध्ये मेकॅनिझम आहे पण ती नाही लक्षात ठेवली तरी चालेल. बुक्स मध्ये पण आहे, म्हणजे नोट्स मध्ये पण आहे आणि आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आहे. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 2-3 पॉईंट कोणते महत्वाचे ते मी तुमच्याशी डिस्कस केले. आता हे कसं घडतं ते मेकॅनिझम मध्ये येणार आहे. ओके, तर दुपारी 3 वाजता आपण डिस्कस करूया. ठीक आहे. थँक्यू. Thank you, sir. थँक्यू.